उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी ठाला विठा ठाला विठाला असता सर्वदा आसन नयेता रसा वांगमया प्रति तुझ्या प्रसादे विना सरस्वती तुला सो पुन्हा पुन्हा वंदना सरस्वती तुला सो पुन्हा पुन्हा वंदना नमो विठ्ठला राजया पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम
लिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ठाला विठाला 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 सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्ते गरुडारूढे कोल्हासुरे भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते ठाला विठाला विठाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी ठाला विठाला 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 दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत शिरोमणी देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे गुरुवरे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग शेवे करता निवडलेला आहे ठाला विठाला शेवा किम कारण प्रत्येकाला माहिती आहे श्रुत आहे विधित आहे की हे कोण्या निमित्तानं सेवा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झाले नाही 20 वर्ष झाले अरे हो 15-20 वर्ष शिल्लक वाढून नाही का 15-20 वर्ष 15 झाले किंवा 16 किंवा 20 होतील बऱ्याच दिवसापासून चालत आलेला नामसंकीर्तन सप्ताह पण सप्ताह 7 दिवसाचा असतो 9 दिवसाचं अधिष्ठान नाही का नामसंकीर्तन सप्ताह आहे आणि आपल्या गावाबद्दल बोलायचं झालं तर काहीच आता उरलं नाही कारण कौतुक करावं तेवढं थोडं आहे चालत आलेला हा अखंड आणि नामसंकीर्तन सप्ताह 9 दिवस आणि महिलांचे कीर्तन काही यावर्षी त्याच्यात पुरुष मंडळी सुद्धा आहे नाही तर कधी मी आली 10 वर्ष झाले अगोदर त्यावेळेला आणि जवळजवळ महिलांचेच 9 दिवस कीर्तन होते नाही का भाग्यवान मंडळी आहे भाग्यवान गाव आहे आणि हा सर्व सुयोग भाग्याचा आहे कर्माशिवाय भाग्य उदयाला येत नाही का कर्मेव गुरुश्वर हा कारण कर्म फार जीवनात श्रेष्ठ आहे आणि आम्ही सर्व कर्मभूमीवर जन्माला आलो त्यामुळे हे कर्म महत्त्वाचं आहे संसार तर कुत्रे कोल्हे माजरे सुद्धा करतात पण परमार्थ करायला फार मोजके लोक असतात नाही का हो कारण निवळक असतात ते बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी हो म्हणून तुमच्या पुणती खुर्द या गावातील सर्वांचं पुण्य फळाला आलं आणि म्हणून हा परमार्थ या ठिकाणी होतो आहे शिवाय अधिष्ठान आहे किती दिवसाचा आहे 10 दिवसाचं यावर्षी तर फार भाग्याचा सुयोग की दरवर्षीपेक्षा 2 येतात अष्टमी आणि नवमी पण यावर्षी स्पेशल आलेलं आहे नाही का असं एका दिवशी 2 आले का भरपूर 10 दिवसाचं अधिष्ठान आहे त्यापैकी 9व्या दिवसातील म्हणजे उदाहरणार्थ जर विचार केला 10वीच माळ आहे आज नाही का हो आणि ही 9वी माळ आणि माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर काही क्लासिकल नाही कोणती संस्था नाही ना कोणता क्लास नाही किंवा आनंदी नाही देहू नाही कोणा संस्थेत शिक्षण नाही पण तुमच्यासारख्यांची कृपा आणि सरांची मेहरबानी नाही त्यामुळे तुमच्या गावात त्याही वेळेस त्यांच्यामुळेच योग आलेला आहे आणि याही वेळेस योग आलेला आहे सुंदर योग सुयोग आहे परमार्थाचा महाराज सुयोग आणि कुयोग नाही का कुयोग म्हणजे काहीच नाही सगळी बर्बादी सुयोग म्हणजे चांगल्या जीवनाची सुरुवात आणि परमार्थात प्रत्येकाचा वाटा आणि आपलं गाव उत्कृष्ट आहे छोटं म्हणजे सुंदर असं धार्मिक मंडळ अगदी लहान पोरं काही किशोरी असतीचे काही मोठे काही तरी सगळे काही माझ्या मुलाप्रमाणेच आहेत आता 32-33 वर्षाचा मुलगाच आहे मला नाही का आनंदाचा सुयोग आहे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा सर्व गावातल्या मुलं मुली अगदी धार्मिक सात्विक आहेत असं मला दिसून आलं आणि आल्यानंतर तर मग
काही वांदाच नाही बा. असंही काही नाही की जाती संग माती खा असं काही नाही, नाही का. संत येती घरातोची दिवाळी, दसरा काय स्वागत काय. हो फटाके फोडले, मला काय वाटलं नवरदेवस उतरला काही नाही. नवरदेवानं चांगली मुलगी वागवावी म्हणून फार मोठा असतो. साधू संतांचा मोजक्या जिथं आंतरिकता आहे, धार्मिकता वेगळी आहे, पण आंतरिकता जिथं आहे ना तिथं असा स्वागत सोहळा होत असतो. ठरा विठाला त्याहीपेक्षा दुधात साखर पडल्यासारखा विषय म्हणजे गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, विनेकरी, चॅनलवाले भाऊ, त्याहीपेक्षा आणि गावाची उत्सुकता, नाही का. सगळ्या गोष्टीची संघटना आहे म्हणून त्या कार्यक्रमाची शोभा आहे. विचार जर केला गायनाचार्यांचा किडण्यावर परिणाम, कोणी महाराजांना गेल्यानंतर नामदेव महाराजांना विचारते का हो गायन खूप टाप झालं, तब्येत गिब्येत कशी काय. बहुतेक विचार आमचे सर तरी विचारत असतील सगळ्यापेक्षा काळजीनं, नाही का. बाकी मंडळच सगळं बरं असं काही नाही. मग म्हणसाल सराचा धिंडोरा आहे का. ह्या मोठ्या गोष्टी आम्हाला सांभाळून बोलावं लागतात. त्याचंच नाव घेतलं आमचंच नाही घेतलं, आम्ही म्हणतो आमचं काही कोणासंग लग्न होईल नाही, आम्ही काय नाव घेत नाही. पण आम्हाला जे समोर आलं त्याचं फार महत्त्वाचं असतं, नाही का. हे आम्हाला मिळाले, यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. हो, आणि म्हणून काय सांगायचं आहे की सुंदर उत्कृष्ट नामांकित आणि गायनाचार्य आमचे नामदेव महाराज. 10 वर्षाच्या अगोदरही तेच, आताही तेच. नाही तर गायनाचार्य असे असतात की ते टिकत नाहीत एका गावात. इकडे 10,000 तिकडे 20 भेटले की पलटी. पण प्रेमापोटी उत्कृष्ट कलाकार आणि उत्कृष्ट धार्मिकता, भगवान परमात्म्याची देण आणि तुमच्या प्रेमापोटी आलेले आपले नामदेव महाराज यांच्यासाठी उत्कृष्ट चांगल्या टाळ्या वाजवा दणदणीत. शाबास, क्या बात है. हो, आणि दुसरे गायनाचार्यांचं नाव काय. मनोज महाराज. हो, मनोज महाराज, शंकर महाराज, गणेश महाराज उत्कृष्ट गायनाचार्य बाहेरून आणावं लागतात. बरं उसनवाऱ्या करू पण तुम्ही भाग्यवाना. एकच महाराज बाहेरून बोलले सगळे गावातले, अरे बापरे ना. तर गावातले लोक भेटत नसतात, ते इकडे येतच नसतात. आणि तरुण तर फार मुश्किल आहे, पण तरुण या ठिकाणी भाग्याचा सुयोग आहे. आणि म्हणून त्या तिघांसाठी जोरात वाजवा. वा वा. आणि तुम्हाला काय वाटते गायन सोपं आहे आणि मृदंग सोपा आहे का. हा, जावे ज्याच्या वंश. एक जर नोटेशन वाजवलं तर बखाडात अंगार होते, असं वाटते हा कधी बंद करायला लावते. पण जे आवडते ते चल असं होते ना, चालू द्या, कारण आवडते हो आम्हाला. पण त्या आवडी मग काय त्रास काय तकलीफ आहे नाही, ज्याची त्याला माहीत असते. म्हणून उत्कृष्ट असे मृदंगाचार्य, खेडीमेडी स्वभाव, हसतमुख भगवान विष्णूसारखं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार क्या बात आहे. हां, आणि आमचे विनेकरी बाबा, एवढं वय झालं, वा वा वा. हो, तरुण इकडे चमकत नाही. विना घेणं एवढं सोपं नाही. हो, कारण 2 तास विना लोक अंग टाकू राहिले धडाल सप्त्यात. एक तर मागं पडते नाही तर पुढे पडते, उभं राहायला गोठच नाही, कारण 2 तास उभं राहावं लागते. एवढं सोपं नाही. पण त्याच्या वयामानाने त्यांनी एवढा मोठा खडा पहारा कीर्तनामध्ये दिला, म्हणून त्या बाबासाठी एकदा जोरात. हां, आणि ज्या मातांनी हे छोटे छोटे मुलं निर्माण केले त्या मुलांसाठी आणि त्यांच्या माता पित्यासाठी जोरात टाळ्या. वा, आनंदाची गोष्ट आहे. काय कमी आहे महाराज. दुर्गा नवयुवक आणि उत्सव मंडळ आहे, सुंदर. आणि हे त्या नावाला आता शोभलं. नाही तर जिथं तिथं नवयुवक दुर्गा माता उत्सव मंडळ असं काही लिहिलेलं असते, ते मंडळही शोभत नाही. तर ते अशी निंदा नाही दुसऱ्या गावची म्हणा, पण मंडळ दिलेलं असते फार नवयुवक. हां, आणि ते मग सगळं झालं आर्थिकी उपाधी गणाच असते. म्हणजे हा परमार्थ नसून विटंबना होतो देवाची. पण आपल्या गावात विटंबना नसताना उत्कृष्टपणे आदरातिथ्य देवाचं होतो आहे. आणि सतत 1 दिवस नव्हे, 7 दिवस नव्हे, तर किती दिवस, 10 दिवस आहे. पुन्हा उद्या इतका कार्यक्रम जबरदस्त आहे असं ऐकायला आलं मला थोडं. हो, नाही तर कोणी मला अजून भेटलं नाही, बोललं नाही. बरं, पण ज्या ताईकडे आमच्या थोडा आम्ही आता विश्रांतीसाठी होतो, जयस्वाल ताई, आणि त्यांनी सांगले उत्कृष्ट महिला आहेत आमच्या गावात, मुली आहेत, मुलं आहेत, आणि जबरदस्त मिरवणूक असते. वा, काय आनंद आहे महाराज. सगळं भाड्यानं आणलेले लोक काय किती गाणं किती पैसे द्या, अशानं सप्ते होतील का. गावातल्या गावात जर सगळं काही असं सहकार्य मिळालं तर सप्ताह उत्कृष्ट आणि फारच जबरदस्त होतो. ठाला विठाला त्यापेक्षाही सगळ्यापेक्षा एकदम
उत्कृष्ट विषय म्हणजे याच्याशिवाय काही खरं, हे गेलं की सगळे गेले. म्हणजे साऊंड नाही का, शिवकृपा साऊंड, लांडे बंधू नाही का. हो, काय साऊंड आहे महाराज, काय डेकोरेशन आहे, काय व्यवस्था आहे, गावातला विषय. वा 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 वा, त्यांच्यासाठी जोरात बहिऱ्या. हो, नाही तर गावात उद्या सप्ताह पाहतो आम्ही मजा. आपला भाऊ साऊंड म्हणजे साऊंड, काय कामाचा आहे, कुठून आणला असे काही म्हणतात. पण आपल्या गावचा साऊंड, आणि तोही उत्कृष्ट, काही कमी नाही त्यामध्ये. हो, आणि देण्या घेण्याचा विषय फार मनसोक्त. हो, मशिनाचं भाडं गिडण पहा, तुम्हाला वाटेल तर द्या, नाही तर मग सप्ताह आपलाच. पण सप्ताह होईपर्यंतच आमचीच माती आणि आमचेच माणसं. फुकट फाकडण जत्रा चोखट, महिला दूर झाल्या. हो, माईक घेऊन येऊ का तिथं? नाही. हो, कारण कौतुकास्पद आहे म्हणून साऊंडही जबरदस्त आहे. त्यात अनादी शक्ती जगदंबा मैयाचं मंदिर आहे, ग्रामदेवता म्हणून हनुमंतरायाचं मंदिर आहे, भगवान शिवाचं मंदिर तर आता काही बांधाच नाही. सध्या भक्तीला पुरच आला, कुठेही पाहतं शिवबाबा आहेतच. कारण झट मंगनी पट शादी पण मुश्किल, चाळीची हुरायले शिवबाना फिवबा. हो, 3 मजली मकान पाहिजे, एका व्यक्तीप्रती 10 एकर शेती पाहिजे. तर सावधान, नाही तर चुपचाप, आहे की नाही. ना शिव काही करत ना भाऊ काही करत, पण तरी सुद्धा भगवान शिव या ठिकाणी. आणि सगळ्याच देवी देवता आमंत्रित केलेले आहेत. आणि या ठिकाणी 10 दिवसापासून अधिष्ठान आहे. आज शेवटची सेवा आहे कीर्तनाची, उद्या मिरवणूक नाही का, आणि परवा काला आहे. पण आता या अधिष्ठानातली ही शेवटची सेवा, नंतर काला. हो, काला होवाला मग कोणी कोणाचं नाही. एकदा आत्म्याचं परमात्म्याशी मिलन झालं की मग कोणी शिल्लक उरलं का नाही. म्हणून सुंदर असा सुयोग आहे. गाव चांगलं, लोक चांगले, सप्ताह चांगला, गायनाचार्य चांगले, सगळे चांगले. मग तुम्ही म्हणता ताई आल्या दिसते म्हणून तेवढ्यापुरतं चांगलं म्हणता का? नाही, ही स्तुती गावोगावी असते. पहिले आम्ही लोक कसे असतो, इथोरला तिथे, तिथोरला असते की नाही बरं. आता यांना जर झोपताना कोणा हळदीचं दूध दिलं तर काय एक नंबर सेवा असते. यांना झोपताना विचारलं नाही की महाराज काय चालू आहे, आराम करताय ना, जर बरं आहे ना, घसा गिसा काही तुमचा काही कोरडा बिरडा पडते का, जर समजा विचारलं नाही. हे 10 वर्षापासून टिकत होते का, टिकत होते का? पण त्यांची मनसोक्त सेवा आहे. आणि सेवा हा परमार्थाचा दारवंट आहे, समजलं का. म्हणून आपल्या ठिकाणी या ठिकाणी उत्कृष्ट असं अधिष्ठान अनादी शक्ती जगदंबा आहे. आता मी 9 दिवसात भरपूर कीर्तन ऐकले नाही का, भरपूर. आणि माझ्यापेक्षा क्लासिकल झालेल्या मुली आणि महाराज मंडळी तर काही मग बोलाच लागत नाही. एक बडकर एक शिव उत्कृष्ट. कारण प्रत्येकाला आपापले विचार मांडायला चान्स मिळाला नाही का. पण आपलं कीर्तन नाही कोणाचा आधारानं तुम्हाला सांगितलं ना, क्लास ना संस्था आहे ना. हो, आणि बरंचसं काही ऐकायला मिळालं. समजा आज काही वेगळं आहे. हो, रोज रोज वेगळंच असते, एकसारखं असतं का काही नाही. आणि म्हणून त्याच न्यायाला अनुसरून आज आलेली माझ्या वाट्याला सेवा. आणि अनादी शक्ती जगदंबेच्या नामसंकीर्तन सप्ताहामध्ये 9व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. महाराज परम भाग्यवान मी समजतो. आणि अशा सुयोगात जर माझं कीर्तन होतो आहे तर मी माझ्यासारखे भाग्यवान मलाच समजते. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडियला. कारण का हे का म्हटलं, प्रमाण लागत नसेल तरी म्हटलं का, हे संत मंडळी आहे. हो, सन्मार्ग वर्तिता हा संत, सन्मार्गाचं वर्तन आहे. आणि यांच्या दर्शनाचा सुयोग आला, तुमच्या आमच्यासारख्या सर्वांच्या भेटीचा सुयोग आला, सर्वांच्या दर्शनाचा आला, सर्वांच्या सेवेचा आला. महाराज कीर्तनरूपी सेवा 9वी सेवा आहे. आणि आज सप्ताहाचा हा सांगतेचा अगोदरचा दिवस, कालानंतर होईल. पण आता नंतर कीर्तन नाही ना, काल्याचंच आहे ना, काल्याचंच कीर्तन आहे ना आता. हो का, जागर व्यक्त. चला, पण मला वाटलं आता नंतर कालाच होय, दशमीचा वगैरे किंवा द्वादशीचा. पण म्हणून मी मागणीपर अभंग घेतला. असो, कारण आता सगळेच विषय कोणतंही कीर्तन केलं तरी मागणीशिवाय दुसरं काही नाही. जगद्गुरु तुकोबाराने 225 अभंग आहेत. आणि त्यापैकी मागणीपर प्रकरणातील आणि अभंग सेवेकरता निवडला. महाराज
सतत 9 दिवस अनादी शक्ती जगदंबेची आपण तुम्ही सर्व लोकांनी भक्ती केली नाही का? किती भक्ती केली? 9विध केलेली आहे. आज 9विध भक्ती परिपूर्ण झालेली आहे. 9विध 10वी भक्ती सांगितली का? नाही. किती भक्ती केली? 9विध भक्ती. 9विध भक्तीच्या करोनिया नवरात्रा. तुझं मागिन मी ज्ञानपुत्रा आणि ज्ञान मागायचं आहे. उदाहरणार्थ 9व्या दिवशी मागणी पर अभंग योग्य आहे नाही का महाराज? काही गलत सांगत नाही बरं तुम्ही क्लासिकल लोक आहे. आम्ही काय मनमानी काम आहे नाही. पण आता शेवट झालेला आहे नामसंकीर्तनाचा. काल्याच्या नंतर तो समारोप होतो. पण मागणी फार महत्वाची आहे. प्रत्येकाने जर परमार्थ केला तर अनादी शक्ती जगदंबेवर झालं ऋण. ऋण झालेलं आहे. तुमच्या सेवेचं ऋण होतो. हो, तुमच्या सेवेचं जगदंबेवर ऋण होतो आहे. म्हणून तुमचा आमचा देवाला काही मागणे जन्मसिद्ध अधिकार आहे. पण मागावं कोणाला आणि कसं मागावं, केव्हा मागावं, मागावं की नाही मागावं, त्या मागण्यासाठी काय पात्रता हवी आहे आणि ते तुम्हाला आम्हाला या अभंगाच्या भावार्थाच्या माध्यमातून पाहायचं आहे. ठला विठ्ठला 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 विठ्ठला. थोडक्यात भावार्थाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. जगद्गुरु तुकोबाराय आणि देवाला म्हणतात, देवतेलाही म्हणतात, हे देवा आता एवढा मोठा परमार्थ केलाय ना, पण आजपर्यंत सद्बुद्धी होती. काय होतं? सद्बुद्धी होती. आता दुर्बुद्धी नको, ही सद्बुद्धीच टिकून राहिली पाहिजे. म्हणून दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. भगवंता द्यायची आहे तुला सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी बिलकुलही नकोय. हो, मला दुर्बुद्धी नको आहे. आणि जर मला सद्बुद्धी तू देशील तर काय होणार आहे? दुसऱ्या चरणात सांग, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. मला सद्बुद्धी दिली ना तू तर मग मी तुझ्या चरणाशी आणि स्थिर राहील नाही का? आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. हे भगवंता 9 दिवसाची सेवा फळाला आली. तुझ्या प्रती माझ्या अंतकरणात प्रेमाची ज्योत निर्माण झाली, भक्तीची ज्योत निर्माण झाली, भावाची ज्योत निर्माण झाली, श्रद्धेची ज्योत निर्माण झाली. आता याला धोका व्हायला नको. म्हणून काय म्हणतात? उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. हे जगदंबे, हे भगवान परमात्मा, आता अंतकरणात तुझ्या प्रती भाव निर्माण झाला ना, आता हा शेवटला गेला पाहिजे नाही का? नाही तर मग 9 दिवस झाली की तू कोण असं व्हायला नको रे भगवंता. आणि म्हणून उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा जर तो सिद्धीला गेला नाही तर मग काय फायदा होईल? तो गेला पाहिजे. म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. ठला विठ्ठला 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 विठ्ठला. शॉर्टकट थोडक्यात भावार्थ तुम्हाला सांगितला, मग झालं कीर्तनात नाही का? थोडक्यात भावार्थ. हो. आणि म्हणून सतत 10 दिवस प्रत्येक महिलांनी, हो, भक्तिमती माता आहेत. कुठेही गेलं ना तर 75% महिला, 25% पुरुष मंडळी. कुठेही गेलं तर 90% महिला, 10% पुरुष मंडळी. पण लक्षात ठेवा, आज जर या ऑफिसला तुमची रायटिंग झाली नाही तर पुढे येणे नाही. आताच तर 50% आरक्षण झालं. शिवाय भगवान परमात्म्याचं 100% आरक्षण आहे. भक्तिमती माता, भगवान परमात्म्याने या महिलांना भक्तिमती माता म्हटलेला आहे. मोठा पुरस्कार दिलाय. दिला ना? तुमच्याकडे अजून पुरस्कार बाकी आहे. तुम्हाला जरी 100% पुरस्कार असेल पण महिलांना 50% तुमच्या माध्यमातून जरी असेल पण महिलांना खऱ्या अर्थाने 100% पुरस्कार आहे पवित्रतेचा. हो, एका ठिकाणी असं वाचन झालेलं आहे की घोड्या मुखाकनं पवित्र, साधू पायाने पवित्र, गाय मागच्या भागाने पवित्र आणि स्त्री सर्वांगाने पवित्र. ठला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आज तीच भक्ती आहे. काय आहे? ती भक्ती आहे. बरं, आपल्या जगदंबेची पुजारी कोण आहे? पुजारी पती पत्नी आहेत का? नाही. एकच पुरुष आहे ना? कोणीतरी माणूस आहे ना? पती पत्नी. पण सरासरी जगदंबेचे पुजारी मुलं असतात नाही का? मग तुम्ही ते किशोर अवस्थेचे म्हणा, तरुण म्हणा. भागवताचे मुख्य यजमान पती पत्नी, पण देवीचा पुजारी बिना लग्नाचा मुलगा असतो. तो बी नवयुवक तरुण, किशोरी अवस्था नाही, चांगला तरुण.
21च्या पुढचा पण अंधरला नाही, भरभराटून तारुण्य निर्माण झालेला आहे. आता त्याला कंट्रोल करायचं आहे, ते तारुण्य नाही का. तरुणपणात ज्यानं तारुण्यावर कंट्रोल केलं ना त्याचं म्हातारपणही चांगलं जाते आणि सगळं जीवनच शुभ आणि सार्थकाला लागत असतो. समजलं का. म्हणून अनादिशक्ती जगदंबेचा पुजारी एक मुलगा असतो तरुण. कशा करता असतो. महिला मंडळी बाया चालत नाहीत का तिला पूजेला, असं कुठं लिहिलेलं आहे का. पुरं देवी भागवत जरी वाचलं तुम्ही कुठंच असं निघणार नाही की बाई चालत नाही. पण या जगदंबेचा पुजारी फक्त माणूस सांगितलेला आहे की बा माणसाने पूजा करावी, असं त्यात माणूसही पाहिजे असं काही दिलेलं नाही कुठं. पूर्ण तुम्ही ते व्यासांचं लिखाण आहे त्यात पहा की इथं एकच माणूस पूजा करतो का, असं काही नाही. पण खऱ्या अर्थाने जो तुम्ही आम्ही निवड केलेली आहे, साधू संतांनी निवड केलेली आहे की पुजारी जगदंबेचा पुरुष असावा, म्हणजे मुलगा असावा, तोही तरुण असावा, तोही बिना लग्नाचा असावा. कशा करता. ती जगदंबा आहे, सुंदर आहे, सदृढ आहे, किती हँडसम आहे, डोळे दिपतात तिला पाहून है ना, एकदम सुंदर आहे. तिच्या सुंदरतेचं वर्णन करता करता शेसही शिनून जातो. हो, तिची सुंदरता तुम्हाला मला वर्णन करता येत नाही. आणि म्हणून इतकी सुंदर आहे, पण तो नवयुवक तरुण मुलगा तिच्या जवळ जाऊन पूजा करतो. तो काय करतो. पूजा काय करतो. पूजा करतो. कोणाची करतो. अनादिशक्ती जगदंबेची करतो. पूजा कोणाची करतो. शक्तीची करतो. कारण त्या शक्तीचं सामर्थ्य फार अवाढव्य आहे. का करतो पूजा की हे जगदंबे तू माता आहे, तू जगत जननी आहे, तू अनादि शक्ती आहे, तू अंबिका आहे, तू दुर्गा आहे, तू शारदा आहे, तू महाकाली आहे, तू महासरस्वती आहे. आई तू अनेक नामाने नटलेली आहे, पण तुझ्या प्रती माझा जो अंतकरणातून भाव आहे तो असाच राहू दे. माझी एक पत्नी सोडून आणि माझ्या अंतकरणात सर्व तुझ्यासारख्याच दिसू दे. ठला विठ्ठला 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 विठ्ठला. त्यासाठी देवीचे कार्यकर्ते नवयुवक, देवीचा पुजारी नवयुवक, कारण तिथून पासून त्याच्या प्रत्येक इंद्रियावर तो कंट्रोल करायला शिकते. आणि मग त्याचं इकडे तिकडे सैराट मन जाणार नाही. कारण जर पाहिल तर या स्त्रीत आणि हिच्यात बदल काय, काही बदल आहे. जी जगदंबा आहे तीच ही जगदंबा आहे. मग तुम्ही म्हणाल ह्या का देव्या आहे. अरे स्त्री अशी असते, मानू तो दुर्गा नाही तर महाकाली. आणि आता सरासरी 75% घरात महाकालीच आहे. कारण राक्षसाचीच घर आहे आणि राक्षसांना विल्हेवाट लावायला ती महाकाली प्रत्येक घरात आहे. मग तुम्ही म्हणसाल बाई चांगली नाही. हो, माणूस लय सुपर आहे. नाही, असुराचं निर्दलन आणि मर्दन करण्यासाठी ही जगत जननी आहे. आणि म्हणून प्रत्येक युवकाला ती तरुण स्त्री आणि अनादिशक्ती जगदंबा दिसली पाहिजे. एक पत्नी सोडून लग्न झाल्यानंतर काय, एक पत्नी सोडून सर्व स्त्रिया त्या जगदंबे त्याला बहीण पाहायची आहे, त्या जगदंबे त्याला आई पाहायची आहे, त्या जगदंबे त्याला सासू पाहायची आहे, त्या जगदंबे त्याला साई पाहायची आहे, त्या जगदंबे काकू मामी मावशी अनेक नात्यानं अनेक रूपानं ती नटलेली आहे. पण ती सर्वांच्या ठिकाणी ती जगदंबा पाहायची आहे. समजलं का. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत त्याप्रमाणे. समजलं का. जसं ज्या ज्या या देहामध्ये छोटे छोटे आणि अगदी सूक्ष्म जीवापासून तर फार बलाढ्य जीवापर्यंत आणि जो सजीव जीव आहे या धर्तीवर त्याच्यात देव पाहायला शिकवतात साधू महात्मे. जे जे भेटे भूत ते ते मानी सर्वा घटी राम देहा देही एक. 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 सर्वा घटी राम देहा देही
एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, नाही का? तसं सर्वांच्या घटाघटात राम आहे, तशी ही अनादी शक्ती जगदंबा प्रत्येकामध्ये आहे. हो, पुरुष असेल तर त्याच्यामध्ये काही शक्ता नाही आहे का? शक्तीच आहे ना. स्त्रीमध्ये सुद्धा शक्तीच आहे. हो, म्हणून सर्वांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे. ही शक्ती आहे तुमच्या आमच्यामध्ये. कानात शक्ती आहे म्हणून ऐकायला येतं, डोळ्यात शक्ती आहे म्हणून पाहायला मिळतं, नाही? आणि वाणीत शक्ती आहे म्हणून बोलायला येतं, आणि पूर्ण देहात शक्ती आहे म्हणून उभं राहता येतं. एकदा का यातली शक्ती निघून गेली की मग एकुलतं एक असेल, किती जीवलग असेल तरी काय होते? मग आवरा, अटपा, उशीर झाला, लोकांना भुका लागल्या, पटकन आवरा. पोरे होते आता लडू लडू गोंधळ करतील, सटकन आवरा म्हणतायत ना असं. काढा काढा म्हणती आशी झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आशी झाला भूमी भार, काळा काळा म्हणती आता झाला भूमी भार, काळा काळा म्हणती आता झाला भूमी भार. सजनाचं गोत्र सारी करती विचार, काढा काढा म्हणती याची झाला भूमी भार. सजनाचं गोत्र सारी करती विचार, काढा काढा म्हणती याची झाला भूमी भार. भूमी भार, भूमी काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार. राहते का? शक्ती निघून गेली, संपलं. प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे, तोपर्यंत सगळ्या ह्या गोष्टी आहेत. एकदा जर निघून गेली तर फक्त काढा काढाच म्हणतात. घ्या, आवरा, चटकन आवरा, वेळ होतोय, पाहुणे खूप सकाळपासूनचे आलेले आहेत, नाही का? म्हटलं असं, आजपर्यंत ज्याच्यावर एवढं प्रेम केलं ना, त्याच्या प्रती आपलं प्रेम कमी झालं, कारण शक्ती संपली. हो, शक्ती आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. शक्ती म्हणून या शक्तीचं सामर्थ्य आहे. हो, आणि ती शक्ती आपल्या गावामध्ये किती दिवसापासून आहे? 10 दिवस. आता मग 10 दिवस आहे का? तिथं प्रत्येकाच्या रोमारोमात आहे. 10 दिवसाची नाही, ते तर तुमच्या आमच्या आनंदासाठी, तुमच्या आमच्या एक काहीतरी उत्सव साजरा करण्यासाठी. आता कसं झालेलं आहे, कुठं बी तिथं देवी बसली आहे, पलीकडच्या गावामध्ये आपल्या इथं बसवायची आहे. त्या वेळात फार मोठं डेकोरेशन आहे, आपल्याकडे करायचं आहे. हो, आता काही काही ठिकाणी अशा देवीचा उत्सव साजरा होतो, तो काय डीजे वाजवतो, हा पठ्ठ्या आणतो 1 लाखाचा. पठ्ठे पाठ्ठे पुठ्ठे करू करू सोहळे आहेत. नाही तिथं आंतरिकता, नाही तिथं भाव, नाही तिथं श्रद्धा, नाही तिथं विश्वास, नाही तिथं निष्ठा, नाही तिथं प्रेम, नाही. आणि या सगळ्या गोष्टीशिवाय परमार्थ आणि सक्सेसफुल होत नाही. ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता 10 दिवस तर, आता तुमचं गाव तसं धार्मिक सात्विक आहे म्हणा, पण मला तरी असं वाटते की धार्मिक सात्विक 100% सगळेच गाव आहेत. आता देवदेव सगळ्याच ठिकाणी आहे. अरे महादेवाला शेवाय चढला, मग काय कमी धार्मिक आहे? महादेवाला शेवाय चढला, आंघोळ घालो घालो, 1 लोटा जल मिट जाय घाल. हल म्हणजे प्रत्येकाकडे आहे समस्या, त्या समस्या का हल म्हणजे 1 लोटा जल. मग आता प्रत्येकाकडे समस्या आहे, परमार्थ आहे ना, खूप आहे, खूप आहे. आणि या 10 दिवसात तर काही कमीच नाही. हो, आता 10 दिवस हे पोरं पावल्या काय खेळतील, मुली काय करतील, मिरवणूक काय निघेल, महिला मंडळी सकाळी आरत्याचे ताटं घेऊन काय, कारण प्रेम आहे. काय आहे? प्रेम आहे, श्रद्धा आहे, हा, आणि विश्वास बी आहे, भाव आहे. आणि म्हणूनच इकडे प्रत्येकाची ओढ लागलेली आहे. किती दिवसापासून लागली? 7 दिवसा, 10 दिवसापासून. आज 9 दिवस झाले. आता काला झाल्यानंतर ती किती आरत्या घेऊन येतात पाहू. देवीचं मंदिर आहे ना, आहे की नाही? कितीक लोक येतील? नाही येणार. म्हणूनच तेवढं बरं केलं भगवान परमात्म्याने. आणि या तिथ्या, ह्या तारखा, हे जे काही काढलेलं आहे, हो, हे सगळं तुमच्या आमच्या सुखा समाधानासाठी आहे. हे जर हे विषय नसते, ह्या तिथ्या नसत्या, आम्ही काहीच केलं नसतं. असतं का? काहीच केलं नसतं. आपल्याला नसती माहीत दसरा, नाही माहीत दिवाळी, नाही कोणतं अधिष्ठान, नाही कोणता सप्ताह, नाही कोणचं नवरात्र. असतं का माहीत आपल्याला? ह्या सर्व तिथी आहेत, नियमाने म्हणून तरी करतो. आता 9 दिवसापासून प्रत्येकाने उपवास केले ना महिला मंडळी? उपवास आहे ना. कोणाकोणाला उपवास होते? हार हात वर करा. काल्याच्या दिवशी बक्षीस आहे बरं उपवास करणाऱ्याला. हो, पण साबुदाणा, शेंगदाणे, भगर,
काही फळं केळं दूध या खाणाराचं नाही. हे सगळं खाणाराचं स्वागत नाही. मग स्वागत आहे कोणाचं? उपास करणाऱ्या लोकांचं आहे. जे भगवतीचे उपासक आहेत त्यांचं स्वागत आहे. मग तुम्ही सांगा आम्ही उपासक नाही का? कोणी चप्पल घालत नाही, कोणी एक टाइम जेवण आहे, कोणी निरंकार आहे नाही, तर कोणी बोलत नाही 10 दिवस नाही, असं आहे का कोणी? झन पुळ्या खाणारा 10 दिवस बिलकुल एक नाम केशवा, असं काही? डिंग लागणारा 10 दिवस बिलकुल नाही. मग त्या दिंडीच्या दिवशी पण दिंडीत ठेवत नाही, दिंडी ताकद नाही, दिंडीत एकही बेवडं येत नाही, बिलकुल नाही. ते कायच्यात येते? त्या डीजेत येते. आणि डीजेत काय नाचतात? भूत. तुम्हाला माहित आहे ना महादेवच्या लग्नाला काय होतं? डीजे होता. डीजे भूत वेताळ नाचती, 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 हर्षयुक्त उमापती, भूत वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. गज धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. भूत वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, भूत वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर, गज धर्म व्याघ्रांबर. कारण भगवान शिवाच्या लग्नाला ते भूतच होते. तो डीजे आता आला. हा डीजे पहिल्यापासून आहे बरं, पण तो आता अंमलात आलेला आहे कलियुगात. हो, हा पूर्वीपासून आहे. पण त्या डीजेवर कोण नाचलं अभंगात सांगते? भूत वेताळ नाचतीन हर्षयुक्त उमापती. कारण त्या महादेवाला आनंद वाटत होता, म्हणून ते हे लोकांनी ते शेंडे धरले आता की देवाला आनंद वाटले ना, मग कावड काय आणि त्यात दंगडो काय आणि त्या डीजे काय. अरे अरे, पण आता महादेवानं सगळंच काही केलं, काही मग यांनी करायला पाहिजे ना. महादेवानी जहर पेलं, यांनी प्या बरं म्हणा. लेके जवाई उठा के स्मशानभूमी नाही. हो, देवानं केलं ते आपल्याला काही करता येत नाही. तो जरी डीजे नाच वाचून फार खुश झाला, आपल्याला खुश नाही. आपलं शादीन बरबादी आहे, आपलं काही खरं नाही. जे देवानं केलं ते आपल्याला करता येत नाही, समजलं का? आपलं कर्तव्य वेगळं आहे आणि देवानं केलं ते वेगळेलं आहे. जसं रामायण जे आहे ते आचरणीय आहे, पण जे भागवत आहे हे कृष्णाचं जे चरित्र आहे ते उच्चारणीय आहे ना. तसंच आहे. म्हणून देवाच्या लग्नात काय होतं ते आपल्याला करता येत नाही. पण आता कुठं कुठं काय सरासरी सगळीकडे फार क्वचित कीर्तनं, क्वचित हो नाही तर पहिले पूर्वी या 20 वर्षाच्या अगोदर रोज कीर्तन असायची 13 दिवस. परमिशन डिपार्टमेंटची, पोलीस डिपार्टमेंटची परमिशन असायची, या तिथला तुम्ही देवीचं विसर्जन करा. मग त्या तितक्याही दिवस काय असायची? कीर्तन असायची. आता नाही, 2-3 कीर्तन येतात, जास्त येत नाही, करतच नाहीत कीर्तन. आता डीजे आणि ते भूतो आणि त्यात सोडेल नाही संध्याकाळी लिपस्टिक काळ्या बांगड्या, ते हिरवं पिवळं हाताले पायाले काय पुसता तो साज. पण चुडिलनीचा विषय तुमचा नाही बरं. विषय कोणाचा आहे? सुरळणी, चांडाळणी, शंकिनी, डंकिनी यांचं ते आहे, ते आपलं नाही. ते पद्मिनीचं नाही. ते तुम्ही पद्मिनी आहे. तुम्ही कोण आहे? पद्मिनी आहे. हे पद्मिनीचं नाही, हे शंकिनी, डंकिनी, सुरळणी, पिशाचनी, डाकिनी आहे ना, यांचं आहे. मग त्या डीजेवर नाचतात. मग विचार करा, बाया नाचतात का बरं? जोरात म्हणा. का तुम्ही नाचत असता? बाया नाचत नाही. ज्या नाचतात डीजेवर त्या कोण असतात? शंकिनी, डंकिनी, चुडलनी. हा, समजलं का? हे असतात. आणि म्हणून पण आपलं गाव एवढं भाग्यवान आहे की आपल्या इथं परमार्थ आहे. आणि म्हणून शेवटल्या दिवशी काय आहे? दिंडी आहे. दिंडी सोहळा आहे. आणि तुम्हाला माहित आहे देवाला कोण्याही गावातून त्याची नगर प्रदक्षिणा काढत असताना काय पाहिजे? दिंडी सोहळा पाहिजे. आणि तो तुमच्या गावात आहे म्हणजे तुमच्या गावात शंकिनी डंकिनी बिलकुल नाही. त्या गावाच्या बाहेर आहेत सगळ्या, गावात एकही नाही. हो, इतकं समजदार गाव की आता जी शेवटल्या दिवसाला प्रदक्षिणा होणार आहे महिला मंडळी, ती काय आहे?
नगर प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा आहे. या पृथ्वीवर 33 कोटी देवी देवता राहतात आणि एवढ्या लोकांना प्रदक्षिणा, एवढ्या देवांना प्रदक्षिणा घालायचं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. म्हणून ज्याला चालता येत नाही त्या बुड्याला एखाद्या शेकड्यात घाला तरी रस्त्यानं घ्या. हो, ज्या दादीला चालता येत नाही ते बुढ़े बाड़े का जमा करा. चलो रे भाई, देखो तुम जब हमारे जैसे थे तब वो सब थाट तंबोरा नहीं था. अभी देखो क्या है, हमारा उत्सव देखो. नाही माथ्या लोकांना नेत नाहीत लोक, नेलं पाहिजे बसून. ते दसऱ्याला सोनं चोरायला जातात की नाही का बंडीत बसून, तसं दिंडीच्या मागं बंडी आणि त्यात कोण आबा आणि आजी. हो, प्रत्येक घरची एक बंडी बुड्या बाड्याना भरायची, दुसरी म्हाताऱ्या, तिसरे म्हातारे. चलो रे भाई. हो, काय आहे नगर प्रदक्षिणा आहे, फार मोठी उत्साहात आहे. दिंडी सोहळा आहे आणि गावातलंच मंडळ आहे, काही बाहेर जायची गरज नाही. आणि ते तुम्हाला आम्हाला करायचं आहे. कशा करता सांगतो की 10 दिवस झाले भक्तीला पूर आलेला आहे, पण भक्तीचा बदल आहे बरं. कोणती भक्ती केली? 9 विधा भक्ती केली. 9 विध भक्तीच्या करोनिया 9 रात्रा. हो, देवीच्या किती रात्रा आहे? किती आहे? लय पुढे गेलो बरं आपण आरक्षणाच्या बी. देवीच्या 9 रात्रा. आणि भगवान शिवाजी, तिचं नाव काय? शिवरात्र. हे 9 रात्र हे देवीचं आणि शिवरात्र. मग किती टक्के देव माणसं माग आहेत विचार करा. मग एवढ्या पुढे गेल्या, फक्त लय पुढे नका जाऊ. आरक्षणाचा फायदा, पण पुढे गेल्या. माफी मागून बोलतो, इतक्या भक्तिमती माता आहेत, बरोबर आहे. आरती घेतली की पूजा. पूजा म्हणजे बेल फूल पंचोपचार पूजा, हळद कुंकू प्रसाद अगरबत्ती धूप दीप आणि प्रसादन ताट घेतलं की बाई कुठं आहे? सध्या देवीजवळ आहे. पण महिला मंडळी, खऱ्या अर्थाने तुम्हाला पूजेचा अर्थ समजला? पूजा या युगात तुमच्या आमच्याच्यानं होत नाही. कलियुगात ते शक्य नाही, कलियुगात त्याची गरज नाही. पण नवरात्र आहे, अधिष्ठान आहे. पूजा आम्हाला तुम्हाला वळण आहे नाही? पूजा तुम्हाला आम्हाला वळण आहे, शिस्त आहे जीवाला. आणि मूर्तीपूजक असल्यामुळे आपल्याला ते आवश्यक आहे. हो, शिवाय तुमचा आमचा भक्ती करणं, पूजा करणं, पाठ करणं हा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण नुसतंच हे करून जमेल का? घेतलं ताटकी निघाले मंदिरात. अहो, मला जेवायला द्या, नंतर मंदिरात. तुमचा रोजच आहे, बात येतो मंदिरातून. मग ती पूजा झाली का? नाही. किंवा सासूबाई म्हणते, बाई किती वेळची ताट घेऊन गेली, बकीनं जीव व्याकुळ झाला, अजून माझी घरी येत नाही. बाई हे पूजेला इकून जाते बोलत आणि तिकून घरी बी जाते. ते तू खाटल्यावर मर का तिकडे घरात मर, काही घेणं देणं. पण याला पूजा म्हणत नाही महिला मंडळी. पूजा कलियुगात परिपूर्ण होत नाही. त्या काळात पूजा व्हायची कधी? द्वापार युगात. कृता त्रेता द्वापार आणि कली है ना. तर 3 युगात काय होतं? वेगळं वेगळं साधन होतं भक्तीचं. कृतामध्ये ध्यानधारणा होती नाही का, आणि त्रेतामध्ये यज्ञ होम हवन होतं, आणि द्वापारमध्ये काय होतं? पूजन भक्ती होती. तुम्हाला माहिती आहे, पूजन भक्तीच्या माध्यमातून पृथ्वीराजा उद्धरून गेला. भागवतामध्ये रामकथेमध्ये शबरी उद्धरून गेली है ना. कोणती होती पूजा? पूजन भक्ती होती. तेव्हा जे देवाला पाहिजे ते देणे. आता आम्हाला देवाला पाहिजे ते माहित नाही. आवडे देवासी होय का प्रकार, आवडे देवासी कोणता प्रकार, आवडे देवासी तो आहे का प्रकार, आवडे देवासी तो आहे का प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, माळ गळा, चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, 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 गोपी चंदन टिळा. देवाला जे आवडत नाही ते मी करतो. देवाला काय आवडते? आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, म्हणजे त्याला उपवास म्हणतात. आपण कोण्या मुद्द्यावर होतो? सुरुवातला उपवास.
साबुदाणा शेंगदाणे अमकं ढमकं काय नशील आता 10 दिवस सगळे दुकानं रिकामे. तो आमचा उपवास झाला. पण उपवास याला म्हणत नाही. उपवास कशाला म्हणतात? आवडे देवासी तो एक प्रकार जो रात्रंदिवस जगदंबेची माळ जपत असेल, सतत जय नामाचा जयघोष करत असेल, अंतकरणात तिला साठवून घेतलं असेल आणि ती उपवासक आहे. 24 तास खाऊन पिऊन उपवासक नाही. खाण्याकडे जास्त लक्ष, गाण्याकडे बिलकुल लक्ष नाही, म्हणजे त्याला उपवास म्हणत नाहीत. आपण कुठे होतो? पूजा. हो, काय होतं? पूजा केली सतत 10 दिवस, 9 दिवस पूजा झाली सर्वांची. पण पूजा म्हटलं की कोण्या युगात आहे? द्वापार युगात. आता द्वापार युगात जांबवंतीनं पूजा केली. तुम्हाला माहिती आहे ना, भागवत ऐकत असाल ना, भागवतामध्ये जांबवंतीनं पूजा केली. 1000 कमळ वाहिले. कशाला? भगवान शिवाला. कोणाची उपासक होती? भगवान शिवाची. पण नित्य काय नियम होता? पूजा करणे. कारण त्या युगात, द्वापार युगात पूजेने परमेश्वर प्रसन्न व्हायचा, पूजेने देव प्रसन्न व्हायचा, पूजेने देवता प्रसन्न व्हायच्या. पण कधी व्हायच्या? द्वापार युगामध्ये. मग जांबवंतीनं पूजा केली. 1000 कमळदळ सांगितले धूताला आणायचे. त्या देवदूतांनी आणले आणि तिच्या समोर ठेवले. ते किती होते? 999. एक कमळ कमी होतं. आणि मग पूजेला बसली. पूजा झाली. शिव सहस्त्रनाम आहे आणि 1000 नामं समजा देवाचे घेतले. एक उरलं. 999 नावं झाले आणि कमळ मात्र कमी पडलं. आता 1000 व्हायला सहस्त्र म्हणजे 1000 आणि एक कमळ कमी पडलं. आता काय करणार? मग दाता. दाता कोण आहे? अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा आहे. हो, मालक आहे, जगाचा नियंता आहे. त्याची आठवण झाली जांबवंतीला आणि स्वतःच्या स्वामीची आठवण झाली. बोलवलं. आले अंतकरणातून लगेच भगवान परमात्मा आले, कृष्ण परमात्मा. आणि जांबवंती का नशी निस्तेज पाहे, तुझा चेहरा पडल्यासारखा दिसतो. स्वामी, एक कमळ कमी पडलं. काय विचार करतेस? एक कमळ कमी पडलं, एवढी गोष्ट? अगं तुझ्याकडे किती कमळ आहेत? तुझ्याकडे किती कमळ आहेत? तू त्यातलं एक समर्पित कर. नाही देवा माफ करा, माझ्याकडे एकही कमळ नाही. म्हणजे तिचे आठाने हरपेल होते. हरपेल आजाच्या आठाने चाराने हरपले की नाही, त्यांना कोणचे कमळ कोणतं काय काहीच नाही समजते का? नाही. मग ती जांबवंती होती ना, तिच्याजवळ फक्त 50% शिल्लक होतं, बाकी सगळं गोळ्यावर काम आलतं. ते म्हणते माझ्याकडे नाही, माफी मागून बोलतोय म्हणे स्वामी, एक कमळ आणून द्या. काही हरकत नाही. भगवान परमात्म्याने एक नेत्र कमळ काढलं आणि तिच्या हातात दिलं, देवांना समर्पित केलं. असंच एका कीर्तनात सांगलं. एक पठ्ठ्याला म्हणे बाई कुठेच तर देव आंधळा दिसत नाही. आता सांगा, गोमीचा पाय 1-2 तुटला तर लंगडी होते का? होते का? आणि तो अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्याशी बाप रखमा देवी रखून बांधली कशी. तो अनंत रूपानं नटलेला आहे. त्यातला एक जरी डोळा एखाद्या रूपाचा गेला, तो कुठचा आंधळा होणार आहे? आणि म्हणून भगवान परमात्म्याला पदवी मिळाली. कोणती? कान्हळा राजा पंढरीचा. कान्हळा का
जांबुवंतीने काही कमी पडलं म्हणून भगवान परमात्म्याला विचार पडला आणि देवाने काय दिलं काढून? कमळ दिलंय. मग तुमच्याकडे त्याच्यानंतर शिल्लक किती कमळ उरले? त्यातलं आपल्याला एक समर्पित करता येते का? झाड लोकाचं, फुलं लोकाची, पाणी देवाचं, फुलं देवाची, आपणही त्याचं. काय आपण त्याला समर्पित करू शकतो? काय करू शकतो आपण? हे सगळं त्याचं आहे. हो, हा देहही त्याचा आहे. आम्ही म्हणतो हा देह तुला वाईला, हे सांगणे नको मला, पण कोणी वाहते का देह? नाही. आता सगळेच लोक सदा सर्वदा योग तुझा घडावान, तुझे कारणी देह माझा फक्त 10 दिवस, मग तो देह अख्खा उगवू उगवू संसाराला. पण परमार्थाला फार कमी आहे. हो, म्हणून पूजा आपल्याच्यानं पूजा होईल का? समजा कमी पडलं, आता देव प्रसन्न होत नाही, आम्ही वाहू शकतो एखादा टोळा काढू? बरं ते जाऊ द्या, करा तुमच्या स्वामीची आठवण, मग तुमचे स्वामी येतील. अहो, एक कमळ कमी पडलं, मग राहू दे, अटपतं घे ना, नांदी कायला येतं? नाही नाही, त्या भगवान परमात्म्यानं नेत्र काढून दिले, द्या तुमचं काढून, तर मग ते देव उचलून फेकून दे एकदाचे. ते देवणगीव तिकडे खड्ड्यात जाऊ दे, सांगू नको. डोळा काढायला लावते का मला? का का हे कलियुगात शक्य नाही. मग पूजा पूर्ण होते का? जी पूजा आमच्याच्यानं पंचोपचार पुरी होत नाही, षोडोपचार पूजा पूर्ण होत नाही. पण महिला मंडळी तुम्हाला सांगू का, पूजा म्हणजे काय? पूजेचा खरा अर्थ आहे परिवारातले मन जपणे. ठला विठाला पतीच्या मता अनुसरोणी पतिव्रता. काय आहे? पतीची मता अनुसरोणी पतिव्रता. कोणती बाई माणसाच्या मनानं वागते? हात वर करा. साडी चोडीन बिदाई नाही तर पिटाई नाही. आहे का असं साधन? आम्ही कोण्या देवाचे भक्त आहो? आम्ही कोणते पुजारी आहो सांगा? हो, पतीचं मन जपल्या जात नाही, ते जाऊ द्या. आता ते पती काय त्या लायकीचे नाही, ते म्हणतात बाई तो काही मोठा त्या लायकीचा नाही. पण इथं तुम्ही तो पिक्चर पाहिला का, ते येणी नशीब अपना आपला? काय म्हणते ते? भला है बुरा है जैसा भी है, मेरा पति मेरा देवता है, वही मेरी भक्ति वही मेरी पूजा, नहीं मेरा उसके सिवा कोई दूजा, जहाँ भी जो है वो जैसा भी है, मेरा पति मेरा देवता है. तुम्ही म्हणता पिक्चरचे गाणी म्हणता? काय काय पिक्चर नाही चांगले. आम्ही लहानपणी पाहिला तो पिक्चर, अगदी 3ऱ्या वर्गात असताना, आणि लगन सावधान झालं त्या दिवसापासून खुट्यावरच पोचला. पिक्चर पाहिला, परिवर्तन झालं ना पिक्चरचा. असं कसं बरं? अरे परिवर्तन म्हणजे जीवन आहे, परिवर्तन म्हणजे जीवन आहे. हा, कारण काळ्या बेऱ्या पोरले काही भाव नव्हता तेव्हा. हा, मोठं खराब काम. हाँ, मग काय इकडे तिकडे खोसकाडातला आणलं, जिसको कोई नहीं पूछता उसको पकड केला. हा नाही, आणि मग झालं सावधान, कारण पिक्चर ऐकला होता. भाऊ म्हणत बाई फारकती, म्हटलं जहा भी जो है वो जैसा भी है. माझ्यात गुण आहे ना, माझ्यात कला आहे ना, मी 4 माणसं पोसू शकतो ना. काय काम आहे? टेन्शन घेऊ नका. जैसा है जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तुपाय 12 बदलले म्हणजे कलेक्टर भेटणार आहे का? जो नशिबात एकदा लॉकडरा खुल्ला तो खुल्ला. म्हणून महिला मंडळीला हात जोडून विनंती आहे की पतीची मता अनुसरोणी पतिव्रता, जी पतीची सेवा करते ना तिला हिची सेवा करते. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. देवावरी सत्ता. सांगा, देवाला राबवता येतो आपल्याला. चाल भांड घास म्हटलं घासते. हो, मग तुम्ही घासायला लावसाल का? नाही. कशा करता सांगतो. पूजा कशाला म्हणतात? 10 दिवस झाले आहे ते. मी असं नाही सांगत ते माझ्याजवळ त्या भानगडी नाही की ते हे वा मग ते भेटते तेव्हा. स्वार्थासाठी परमार्थ नाही, निस्वार्थ निरपेक्ष परमार्थ केला की देव अनवाणी पायानं घरी येते. बोल भक्ता काय पाहिजे. नाही तर मग लोटा घेऊन धावत निघ, सगळे कामं टाकून तो म्हणते अशा भक्कम पाहायला जा घरी.
त्या पार्वतीनं कायड आणली म्हणते, सगळे माझ्या कांठ्या बसल्या थंडगार पाण्याने त्या गंगेच्या, आहे की नाही? हो. कशा करता सांगतो, पूजा 10 दिवस झाले पूजा आहे, पण पूजेचा अर्थ कळला पाहिजे. पूजा म्हणजे आपल्या परिवारातील मन जपणे म्हणजे मोठी पूजा. सासू काय म्हणते तितक्याच पुरतं, सुनेनं सासू व्हायचं नाही. हो, सासू काय म्हणते तिचं मन जपणे म्हणजे तुम्ही कोणाचं मन जपलं? रुक्मिणीचं मन जपलं. हो, सासऱ्याचं मन जपणे साक्षात भगवान परमात्मा पांडुरंगाचं जपलं. आणि पतीचं मन जपलं म्हणजे भगवान विष्णूचं, लक्ष्मी नारायण. समजलं का? हो, हे मन जपणे. मुलांना काय पाहिजे काय नाही पाहिजे, किती संस्कार द्यायचे, कसे जपायचे, कसे वागवायचे, कसे लहानचे मोठे, काय आहार, काय विचार, काय देवाणघेवाण करायची, याकडे लक्ष महिलांचं जास्त. एकदाची नाही कोणा पूजेला जाणं झालं तरी चालेल, कोणचा देव आपल्यावर रुसत नाही. पण आपला संसार रसातळाला चालला आणि आम्ही जर आरत्या घेऊन फिरत असतील तर मग पुण्य करता पाप घडे. ठाला विठाला 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 विठाला. आपल्या गावातील सर्व धार्मिक महिला आहेत, कारण किती वर्षापासून सप्ताह चालून राहिला. हो, धार्मिक लोकांमुळे चालते, नाहीतर इथे जर बिलकुल देवाप्रती काही प्रेमच नसेल तर तिथं सप्ते चालत नाही. कोणी 3 वर्षात गुंडाला बिस्तरा, 3 वर्षात, कोणी 5 वर्षात झालं का मग म्हणतात या गलीतली त्या गलीत देवी गेली, तिला आपल्या याच्यात गमलंच नाही. काय गमेल? जिथं श्रद्धा आहे, जिथं विश्वास आहे, जिथं भक्ती आहे त्या ठिकाणी शक्ती आहे. समजलं का? आणि तुम्हाला शक्ती याच ठिकाणी राहावंसं वाटत असेल, फक्त परिवाराची सेवा कटाक्षानं करा. हो, ती पूजा जीवनात महत्वाची आहे सगळं. समजलं का? बेल फूल इकडे तिकडे वाहत ते तर आपला नियम आहे, ते आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, ते आपल्याला करावंच लागते. कारण हे माणसांनाच करता येतो, हे स्त्रियांनाच करता येतो. देवपूजा कोण करतो? गुरं ढोरं म्हशी हले हे करतात का? निर्बुद्धी प्राणी करत नाहीत. याच देही खंडे देवाचे भजन, 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 याच देही याच देही खंडे देवाचे भजन, करुणिया मन शुद्ध भावे, याच देही खंडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान, आणि कहे ज्ञान नाही कोठे, याच देही खंडे देवाचे भजन, याच देही खंडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून तुमचा आमचा मानवी जीवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे पूजा करणे, नाही घटस्थापना करणे. घटस्थापना म्हणजे एक गहू आणले त्या टोपल्यात पेरले म्हणजे झाली का घटस्थापना? शरीररूपी देहरूपी घट आहे, या घटामध्ये अनादी शक्ती जगदंबा स्थापित आहे, पण तिची पूजा म्हणजे मानस पूजा. समजलं का? हो, संस्कार चांगले, पूजा पाठ कशाला म्हणतात तर तुम्हाला माहित आहे या अनादी शक्ती जगदंबेचे 52 पीठ आहेत. किती? 52. त्यापैकी 3.5 फेमस आहेत. मग कुठं कुठं आहेत 3.5? कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंगी आहेत ना. पण इथं कोणी जाऊ शकते का? नाही. कोल्हापूरला लवकर जायचा योग येतो का? तुळजापूरला, माहूरला वर्षातून एकदा ना दोनदा. पण त्याही पेक्षा आपल्याच घरात हे 3.5 पीठ आहेत ना. माहित आहे तुम्हाला? आपली आई, जी आपली आई आहे महिला मंडळीची सासूबाई, ही कोण आहे? कोल्हापूरची महालक्ष्मी. हा. आणि जी ननद आहे ती कोण आहे? तुळजापूरची आहे. ती तुळजापूरची भवानी मानायची. आपली सासू कोल्हापूरची महालक्ष्मी मानायची. आपली ननदबाई आहे ती कोण मानायची? कोण मानायची? तुळजापूरची भवानी.
ती कोल्हापूरची सासूबाई आणि तुम्ही स्वतः माऊरची रेणुका आणि तुम्हाला झालेली मुलगी ती कोण आहे? सप्तशृंगी ठला विठ्ठला 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 हे 3.5 पीठाची तुम्ही जोपासना करा. तुम्हीच अनादी शक्ती जगदंबा. ठला विठ्ठला 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 करा जोपासना. तुमच्या सासूबाई कोल्हापूरच्या महालक्ष्मी आहेत. त्यांचा अनादर करू नका. अनादर जर करत असाल आणि किती दिड्या काढत असाल फायदा कवडीचा नाही. बिलकुल पुण्य करता पाप घडे. हे फार महत्वाचं आहे. काय ते गोंधळ गिंधळ आम्ही भरपूर म्हणतो समजा याच्यात, पण त्याही पेक्षा आम्हाला काय पोषक आहे हे महत्वाचं आहे. हे अगदी याची गरज आहे आज की आम्ही त्या कोल्हापूरच्या देवीला इथून टोले लावत जातो. लागेल तेवढं भाडं खर्चून, पण घरची महालक्ष्मी रडतोय हो. तिच्याकडे लक्ष असू द्या. तिला जपा म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची सेवा होते. तुमच्या घरात काहीच कमी पडणार नाही. काहीच कमी पडणार नाही. तिचं मन जपा, तिचा आदर करा, तिला प्रेम द्यायला शिका. हो, थकली असेल, वृद्ध अवस्था असेल, पाणी आंघोळीला घाला. हो, जवळ लुगडं घेऊन जा, जेवण करा, जेवायला द्या वेळेवर. हो, वेळेवर जेवायला, वेळेवर चहा, वेळेवर पाणी, सगळ्या गोष्टी करा. कोल्हापूरची महालक्ष्मी तुमच्या घरी भांडे घासते. तुम्ही जर तुमच्या सासूमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी पाहून सेवा केली तर समजलं का. नंबर 2, तुमच्या ननदबाई आपल्या पतीची दिदी बहीण आणि तिला काय मानायचं? तुळजापूरची भवानी. बिलकुल तिच्याबद्दल आमच्या अंतकरणात दोहित नसायला पाहिजे. कारण गोंधळात काय म्हणते? दोहित सारुनी माळ निघालीन. अरे ती माळ सुद्धा तुमची स्वीकारत नाही. तुमच्या अंतकरणात जर दोहित असेल तर ही ननद आणि ही बहीण, बहीणला 1000ची ननदला 500ची माळ घेत नाही. ते घोर पडचाल सटक तिकडे. मला तुझं प्रेम नको, मला तुझी माळ नको, कारण तुला जे तुझं दैवत आहे ते पारखता येत नाही. इकडं कुठं चालली ग? नाही आलं ना लक्षात? म्हणून ती तुळजापूरची तुम्हाला ती प्रसन्न राहणार नाही तुमच्यावर. नंबर 2, तुम्ही स्वतः कोण आहे? तुम्ही माऊरची रेणुका आहे. आणि म्हणून तुम्ही तसं राहायचं की मी रेणुका आहे, मला सर्वांना सांभाळायचं आहे, मी या घराची मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे. समजलं का? आणि मुलगी आपल्या घरातली महालक्ष्मी आहे, घरातली लक्ष्मी आहे. कोण? म्हणजे ननंद. जी आपल्याला मुलगी व्हायच्या अगोदर जी असते मुलगी, आपल्या ननदबाई असतात, ती कोण असते? घराची लक्ष्मी असते. म्हणून कधी दिवाळीला आलं तर तिचा अनादर व्हायला नको. जर अनादर केला तर हिस्सा टाकते. आदर जर केला तर हिस्सा जात नाही. आणि तुळजापूरची खुश, आम्ही बी खुश. जमलं की नाही? किती सोपा आहे बरं परमार्थ. लय सोपा आहे. हो, ते हे वान तेव्हा ते सर त्याचंच आहे. 13 तुझको अर्पण. हे तर आपल्या मनासाठी आहे. हो, सोमवाराला बाईन बेल व्हायला, इतका व्हायला तितका व्हायला काहीच कामाचं नाही. लोकांना बेलाचा अर्थ समजत नाही. हो, बेलाला पानं किती आहेत महिला मंडळी? 3 आहेत. हे 3 कोण आहेत? रज, तम आणि सत्व. हे जोपर्यंत देवाला समर्पित होत नाही, ते बेलाची गंजी टाकली तो मध्ये बयाड्या हो गावी उरायला उचला. हे समजलं का? त्याला म्हणून काही काही गोष्टी कळल्या पाहिजे. हे झाड कापू आणा. अरे तो जीव आहे, तो जीव आहे. त्याच्यातही एखादा जीव आहे. कोणी डांग तोडते, कोणी पानं तोडते, कोणी शाटते. आमच्या दारातच बेल आहे. हो, बजरंगबलीच्या मंदिराजवळ. अरे रे रे रे, म्हणजे बेल वाय ती तिले पा वाटत नाही, ते बोला वाटत नाही. असं वाटते कायले पाप शेजारी आहे. सासू संग भांडण, नवऱ्याचा अनादर, पाहुण्याचा अनादर. आपल्या सासरचे माहेरचे आले तर चांगलं, सासरचे आले तर वांगलं. वेटाळा त्याच्याशी गोड नाही, त्याच्याशी गोड नाही. वाल्या हारे बाजूनं आपल्याला बेल तोडू द्या. कायले तोडतं बेल? तुला बेल तरी समजते का? कसा वाहा, कोणाला वाहा? नाही, हे सगळं कळलं पाहिजे महिला मंडळी. नुसतं देवदेव करणे म्हणजे परमार्थ नाही. ज्याचा प्रपंच नेटका आहे ना तो खरा परमार्थ आहे. समजलं का? आणि 3.5 अर्धपीठ कोणता आहे? तुमची मुलगी आहे. जपा त्या मुलीला. आज मुलगी संस्कारी घडवणं फार गरजेचं आहे. पण आज जी मुलगी दुराचारी आहे याला माता दोषी आहे. ठला विठाल. अरे या एका स्त्रीच्या माध्यमातून मोठे मोठे शूर वीर जन्माला येतात. म्हणून स्त्री टेपात पाहिजे, म्हणजे नेमात पाहिजे. म्हणून या मुलीवर संस्कार सर्वात आवश्यक आहेत. कारण ते तुमचं अर्धपीठ आहे. मुलानं 10 घरात आणल्या बेइज्जती होत नाही लोक म्हणतात, पण मुलगी एक गेली की सगळ्या घराची होते. आणि मुलगी घराची शान आहे, मुलगी घराची इज्जत आहे. म्हणून आईचं जास्तीत जास्त मुलीकडे लक्ष पाहिजे. मुलीला जीन्स पॅन्टची काही गरज नाही. काय घालायचं? पंजाबी घालायचा, पंजाबातला भरपूर अंगभर. पण ते जीन्स पॅन्ट इतकं, आणि तो जर एखाद्यावरती कुकडे फाटला तर कसा मिळाला?
तुमची हाशी नाही महिला मंडळी, आम्ही बोलू नाही असं लोकांनी, पण आम्ही स्टँडवर ह्या स्थित्या पाहतो, तुम्ही मोबाईलवर पाहता. म्हणून सुरक्षित कपडे, व्यवस्थित कपडे, साधे कपडे, साधी राहणी, उंच विचार. कारण जेव्हा अशा तुम्ही मुली घडवसाल तेव्हा काय होईल, सगळेच लोक म्हणतात ज्ञानोबा जन्माला आलेच पाहिजे आणि छत्रपती शिवबा जन्माला आलेच पाहिजे. पण केव्हा येतील? तसं पुण्यवान व्हावं लागेल. कोणासारखं? जिजाऊ सारखं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. जय भवानी जय जय शिवाजी. कारण पहिले जिजाऊ जन्माला यावं लागेल, ती जिजाऊ जोपावं लागेल, जोपासणी करावं लागेल ना मुलीची, त्यावेळेला शिवबा जन्माला येईल. समजलं का? या स्त्रिया कारणीभूत आहेत. बरं, शूरवीर यांच्या माध्यमातून जन्माला आले. स्त्री कोण आहे? फार एक मोठं भयान रत्न आहे. हो, आणि ही यांना जन्माला घालणारी आहे. म्हणून सर्वात पहिले घडवायची आहे स्त्री. हो, म्हणून तर अनादी शक्तीची भक्ती करायची आहे. ती कशी होती? तिने काय केलं तुम्हाला माहित आहे ना? फक्त आम्ही जोगाच म्हणतो, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागुनी, विविध तापाची करावया झाडली. काय ना? हो, 3 तापाची झाडणी 3च करावं ना. आपण कधी काय करावं? ती प्रगटली, पण कशासाठी प्रगटली? या महिषासुराचं मर्दन करण्यासाठी. आम्ही तितक्यातच आहो, पण आम्हालाही तेच करायचं आहे. आमच्यामधले आम्हाला जागी करावं लागणार आहे. आणि मग शिवबा येतील, मग ज्ञानोबा येतील, मग तुकोबा येतील, मोठमोठे नेते जन्माला येतील. तसे नाही येणार. म्हणून स्त्री फार नियमात असणे गरजेचं आहे. कारण स्त्री शक्तीची खान आहे. समजलं का? नारी न्यारी क्या कहते हो, नारी रतन की खान. इस नारी से पैदा हुए कोण हो गए? रामकृष्ण हनुमान. नाही, राम आणि कृष्ण हनुमंतराय याच नारीने जन्माला घातलेले आहे. छत्रपती शिवबा, अनेक प्रकारचे नेते. म्हणून स्त्री जीवनात महत्त्वाची आहे. भक्तिमती मातांना हात जोडून विनंती आहे की मुलींवर संस्कार फार महत्त्वाचे आहे. मुलगी घराची शान आहे, त्याकरता आम्हाला भक्ती करायची आहे. आणि भगवान परमात्म्याने अट्टहासाने मागायचं आहे की बाबा आमच्याकडे मुलं आहेत, मुली आहेत, आम्ही फार परमार्थ करतोय, आमच्याकडून होते तेवढा शक्तीनुसार करतो आहे, जे द्यायचं ते दानही देतो आहे. आणि सतत 10 दिवसापासून आम्ही इकडे पूजा पाठ करतोय. पण म्हणूनच शेवटी आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा हे सगळं करताय ना तुम्ही, याचा मोबदला तो मागायचा तो प्रथम चरणात मागायचा. दुर्बुद्धी ते मैना, दुर्बुद्धी ते मैना, दुर्बुद्धी ते मैना, दुर्बुद्धी ते मैना, दुर्बुद्धी देवा, दुर्बुद्धी देवा, दुर्बुद्धी देवा, दुर्बुद्धी देवा. दुर्बुद्धी ते मैना, दुर्बुद्धी ते मैना, दुर्बुद्धी ते मैना.
कीर्तनामध्ये म्हणतात हे भगवंता परमार्थ झाला तेवढा केलेला आहे, होते किंवा कसा झाला कसा नाही तुलाच माहिती आहे, पण हे प्रभू दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. आम्हाला भगवान परमात्म्याकडे संतती संपत्ती दीर्घायुष्य या गोष्टीची मागायची गरज नाही. जर का एकदाची दुर्बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्याला दिली नाही, सद्बुद्धी दिली, तर ह्या बाकीच्या गोष्टी मागायची गरज नाही. मग काय पाहिजे आम्हाला? सद्बुद्धी पाहिजे. महाराज बुद्धीचा विचार केला तर 18 प्रकारच्या बुद्धी आहेत, पण आम्हाला काय पाहिजे? सद्बुद्धी पाहिजे, दुर्बुद्धी पाहिजे नाही. आता बुद्धी म्हटलं की तैलबुद्धी, दगडबुद्धी, चर्मबुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी 5च प्रकारच्या पाहू. ह्या आपल्याला लागू आहेत. त्या 18 कुठं बघा, 15 पाहिल्यापेक्षा आणि त्या 12-13 पाहिल्यापेक्षा आपल्याला ह्या 5 तुम्हाला आम्हाला आणि अनुसरून आहे, ह्या तुमच्या आमच्यावर आधारित आहे. समजलं का? आता विचार करा, जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान परमात्म्याला मागतात की बाबा दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. भगवंता 10 दिवस अट्टहास केला, परमार्थ केला रे, आणि यामध्ये आम्हाला सद्बुद्धीची प्रगती आहे, प्राप्ती झालेली आहे. सद्बुद्धी आहे, सद्विचार आहेत, म्हणून परमार्थात कोणी वर्गणी दिली, कोणी दान दिलं, कोणी काही दिलं असेल, आणि काही स्वतः सेवा करत आहेत, कोणी स्वतःलाच यामध्ये वाहून नेलं असेल, नाही का? पुराण नाही बरं, स्वतःला परमार्थात नाही समर्पित केलं असेल की हे जगदंबे 10 दिवस आता मी तुझाच आणि 10 दिवसाच्या नंतर तू माझी, नाही हो. आणि म्हणून हे भगवंता तुकाराम महाराज म्हणतात की कसाही असो नसो भावाला तुझ्या ठाया, कृपादृष्टी पाये माझ्याकडे पंढरी राया. त्याला अनुसरून आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की केलेला परमार्थ वायाला जायचा नाही. मग बुद्धी कोणची द्यायची? दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. भगवंताकडे मागणी मागतात. हो, शेवटी तुकोबाराय म्हणतात की बाबा आता आम्हाला दुर्बुद्धी नको. विचार करा, जगद्गुरु तुकोबारायला दुर्बुद्धी होती का? काही लोक म्हणतात होती, नाही तर काय तर 65 लाखाची जहागिरी गमावली, बायका लेकरं उपाशी मेले, दुर्बुद्धी नाही तर का? सद्बुद्धी होती का? बतलं बोंबलत भंडारा डोंगरा. ज्या लोकांना काही त्यातलं मथितार्थ माहीत नाही ते लोक म्हणत असतील, नाही का? एका गावाला तर कीर्तनाला गेली आणि कीर्तन झालं, ओम शांतीचा कार्यक्रम होता, तिथं झालं कीर्तन. म्हणे तुका तुका काऊन म्हणता? म्हटलं आमचे हरपले अर्धे. भले लोक बसतात ना कीर्तन झालं की, आणि मग तुकाराम तुकाराम म्हणतात सगळे लोक. तुमचे ताई मला एक बोलायचे तुमच्या संग. काय बोलता? बोला ना बाप्पा काकाजी. अहो मला एक सांगा म्हणे, तुकाराम महाराज आणि देहासीच वैकुंठाला गेले का? हे कितपत खरं आहे? म्हटलं काय माहीत बा कितपत खरं आहे, नेमकं आम्हालाही माहीत नाही कितपत खरं आणि कितपत खोटं आहे. खऱ्या खोट्याचा आणि खाडा निवाळा करायला आम्ही एवढं सक्षम नाही. मग पण तुम्ही लोक का बोंबलता? म्हटलं खुशी आहे आमची, हम करे सो कायदा. आम्ही काय तू गेला असं म्हणतो का देहासहित? आम्ही तो गेला म्हणतो ना. म्हणे नाही नाही हे गलत आहे, त्यांचा मर्डर झाला. म्हटलं बरोबर आहे तुमचं, आता पटलं, खरंच मर्डर झाला. म्हणे आज लोकही कोण्या महाराजनं म्हणलं नाही मर्डर झाला, तुम्ही बाकी मानाव तुम्हाला, तुम्ही म्हणता मर्डर झाला. म्हटलं बरोबर आहे ना, मर्डर झाला. फक्त फरक एवढा आहे काका, मर्डर झाला तेव्हा पंचनाम्याला तुम्ही होते आणि देहासीत गेले तेव्हा आम्ही होतो. भांडणं होतील का? नाही. एवढे लोक खैश येतात. हा 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 हा. तुम्ही तुमचं वाजवता, तुकाराम तुकारामच करता, नाही तर मग काय सकाराम म्हणावं का? आता सकारामचा एकही अभंग आहे का? कशात सकारामचा? तुकारामचे तरी भक्कम आहेत बापा बापा, 4092 एवढे अभंग आहेत, नाही. आणि म्हणून लोक काय नाही म्हणतील. म्हणून मला एकच सांगायचं आहे की देवाला मागणारा आणि देव देणारा, कोणाला मागावं कोणाला नाही मागावं. नाही, जो सक्षम आहे त्याला मागावं, आणि ज्याच्याकडे नाही, उघड्याशी जी नागळा गेला आणि सारा रात हिवा नेमेला काही फायदा आहे? मग मागावं कोणाला? विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता.
रामाकडे गेलं तर लवकर भेटणार नाही, कृष्णाकडे गेलं तर लवकर भेटणार नाही. त्यांच्या धुमीत आहेत ते, कारण राम राजे आहेत. ते कसे आहेत, मागं पुढं पाय आहे त्यांचा, ते घाईत आहेत खूप. पण भगवान परमात्मा सांगू नका भाऊ, ज्याचा हात मोडील त्याच्या गळ्यात पडेल. तुमचं तुम्ही पा. ते पायाला आडून बसले बासरी वाजवत, ते आपली मजा पाहतात. पण एकच या कलियुगात आणि अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा असे आहेत की समान पाऊल आहेत, आहे ना. पंढरपूरला गेले असाल ना तुम्ही, त्याचे पाय समान आहेत का कसे आहेत, का सपाट आहेत? बरं, त्याच्या पायाला डोबला आहे की नाही? हो. काही बाय म्हणतात आम्हाला तर बाई नरम लागला. म्हटलं वा, गोटा नरम लागला म्हणजे दगड नरम लागला म्हणजे लय झाली आता. हो म्हणतात ना, कारण भाविक असतात त्या मावल्या. हो नरम बाई, हो बाई आ नरम. आमचं आयुष्य गेलं, टाळे फुटले ना, तसा जीव शिनला, साठवं चालू आहे. आम्हाला नरम तर काय गरमही लागत नाही. म्हणतो गच्ची मारली पुढे गेल्याच्या दुरून भुलाबाई नमस्कार मुखदर्शन आहे की नाही. आणि ह्या डोबला पाहतात. पण खरंच ती समान पावलं आहेत, तो देते ना. म्हणून त्याच्याकडे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा, विठेवरी ज्याची पावले समान तोची एक दान, तो दान आहे, शूर आहे, दाता आहे, म्हणून त्याला मागायचं आहे. मग ही जगदंबा देत नाही का? हिच्याकडे सगळंच आहे, पण हिनं ते कार्यच त्यांच्याकडे सोपवलं. हिनं आता ही 8-9 दिवस तुम्ही पाहिलं, काल काय झालंय, होम हवन झालं. कारण काल कोण मारला, कोण मारला काल? एक राक्षस मारला. कोण्या गावचा होता तो? आपल्या गावात का राक्षस नाहीत का? सारे दिंड्या काढतात म्हणजे काय, काय साधू आहेत का? राक्षस प्रत्येक गाव आहे, त्याशिवाय गाव चालत नाही. हा हा, साऱ्या गावात जर साधू असते तर हे जमा केलंच तर अवघं लोकांना, राहू द्या सगळे साधू आहे नाही. अरे राक्षस आहेत म्हणून, काही अज्ञान आहेत, काही दुर्बुद्धीचे आहेत म्हणून हे सप्ते चालू आहेत आपले. ते लोक आपल्यासाठी लय चांगले आहेत. जे राक्षस वृत्तीचे आहेत, काही अज्ञान आहेत, काही फारच दुर्बुद्धीचे आहेत, त्याच्यासाठी हे सप्ते आहे. शहाण्या लोकांसाठी आहेत काय सप्ते? समजा सगळं शायण्याचं गाव झालं असतं, सप्ताह कोण केला होता? आपल्याला भलावलं असतं का? नाही. निंद काही गाव परत आहेत म्हणून सप्ताह आहे, नाही तर सप्ताह नव्हता म्हणून ते लोक चांगले आहे. तुकोबाराय म्हणतात, निंदक तो माझ्या गळ्याचा ताईत, तेने केले माझे सर्व हित. कारण यांच्यामुळे आपलं हित आहे. हित नाही का? आता कार्यक्रम आलेलं फुकट आहे का कुणी यातलं? काही बी फुल नाही, फुलाची पकडी करती पातकाची धुनी मोल ना घेता साबणी, मोल ना घेता साबणी, मोल ना घेता साबणी. करती पातकाची धुनी मोल ना घेता साबणी, मोल ना घेता हो, करती पातकाची धुनी मोहन घेता साबणी. सांगा. आणि म्हणून काय म्हणते की हे लोक फुकट नाही, आणि यांना सगळ्यांनाच काहीतरी फुलाची पकडी आहे. इथं आले गावालाच सगळे लुटून नेणार आहेत. काय आमच्या घरून आणलं का आम्ही इकडून जाऊन तुमचं नाव घेऊ? पण कशासाठी आहे सगळं? सगळ्यांचं जीवन भक्तिमय व्हावं, सगळ्यांचं जीवन भक्तिमय व्हावं, परिवर्तित व्हावं, याकरता सगळा खटाटोप आहे. नाही त्याचं काय काम आहे? काही काम नाही, ते केव्हाचे जमा झाले असते. हो, आणि हे सप्ते टिकून आहेत, त्याच्याचमुळे टिकून आहेत. मग कोणाचा द्वेष काढायचा नाही. अनादी शक्तीच्या याच्यामध्ये गोंधळामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे की द्वैत सारून मी माळ मी घालणं, कोणाला चांगलं कोणाला वाईट म्हणायचं नाही. तुम्ही म्हणसाल तुम्ही आताच तर म्हटलं, पण मी तुम्हाला सांगितली की हे लोक आहेत म्हणून सप्ताह आहे. अरे समुद्रमंथन झालं तरी राक्षस होते म्हणून झालं ना, देवात एवढी ताकद नव्हती. देवाकडे युक्ती होती पण शक्ती नव्हती. दोन्ही गोष्टीची सांगड पाहिजे, शक्ती पाहिजे, युक्ती पाहिजे. आता देवाकडे युक्ती होती पण शक्ती नव्हती, म्हणून त्यांची साथ त्यांना घ्यावं लागली. बरं, घेतली तर घेतली, तोंडाकून दिलं राक्षसाने, शपूट घेतलं यायने. एवढे देव हुशार आहे की नाही? केलं मंथन, पण यांच्या साथीशिवाय नाही परमार्थ होत, नाही सप्ताह होत, नाही कीर्तन होत. म्हणून सर्वांशीच, आणि इथं संतांनी म्हटलंच आहे की सगळ्याशी येथे आहे अधिकार, सर्वांनाच अधिकार आहे, सर्वांनीच केला पाहिजे. देव हा सर्वांसाठी आहे, चांगल्यासाठी नाही. सगळ्यात पहिले तर तो वांगल्यासाठी इथं आलेला आहे.
त्यांनी म्हटलेलं या रे लहान थोर याती भलत्या नारी नर न करावा विचार न लगे चिंता कोणाची. ते आपल्या इथं 10 दिवसापासून चालू आहे, 7 दिवसापासून. आणि म्हणून त्याचं ऋण आणि त्याचं परत काही मागणी मागायची. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. 10 दिवस झाले म्हणजे संपलं नाही. आता पुढे बी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पुढे बी असं चालत राहिलं पाहिजे. 10 दिवस आम्ही आरत्या बत्त्या देव धरम नाही. आणि यातून तुम्ही आता गोंधळात ऐकलं शील की तुम्हाला त्या परड्या भरणे वगैरे हे काही सांगितलं आहे ना, त्यापैकी आता भरपूर काही सांगायचं आहे. आता आपला पहिलेच कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि थोडा वेळ कौतुकातच गेलं असू द्या आणि बोलायला वेळ असते. पण आमचा तो अभ्यासच व्हायला त्याला भरपूर झालं, सांगायला काही नाही. तुम्ही सांग नाहीच तर काय सांगसाल, असं होईल का? सांगायला भरपूर असते. इथून जर बरला आता 7 दिवस तुम्हाला तेच ते घरीच नाही जाऊ द्याचं काम पडत नाही. सांगायला काय कमी असते का? नाही. पण पचील तेवढं खावं, साजेल तेवढं लिहावं नाही का? कारण आपली वेळ आता होत आलेली आहे. पण आपला अभंग आहे मागणी पर. देवाला काहीतरी मागायचं. तुम्हाला सुद्धा मागायचं आहे की नाही? देशी तेव्हा घेशी ऐसा असशी उधार. आता तुम्ही 7-9 दिवस या देवाला काहीतरी दिलं ना. पिठामिठाचा जोगवा तरी आणला, फुलं आणले, पुष्प नारळ, पूजेचं साहित्य, पुन्हा शिवाय आपल्या कष्टातून काही शक्तींसार झाली ती वर्गणी, हे सगळं देवाला दिलं. आता तुमचा अधिकार झाला. कारण मानवी जीवाला हा अधिकार आहे देवाला काहीतरी मागावं. पण देवावर ऋण झाल्याशिवाय भेटत नाही. तुम्हाला माहित आहे बोलोबा आणि कणकाई पंढरपूरला जायचे. एका वेळेला आटल्या मलाही कणकाई म्हणतात पंढरपूरला यायचं, काही हरकत नाही चला. पण बोलोबा म्हणतात देवावर माझं भरपूर ऋण झालेलं आहे, सेवेचं, भक्तीचं, प्रेमाचं, परोपकाराचं. त्यापेक्षा तू एक काम कर, येऊच नको. बाईची जात लालशी असते. बाई काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही. 1 अगरबत्ती आणि 14 मागण्या. ती अगरबत्ती पाहिली आहे की नाही? 10 रुपयाच्या 10 भेटतात एका ह्याच्यात. 1 रुपयाची मागते किती? लाखो करोडो अब्ज रुपयाचं मागते. आणि मागताना काय म्हणते? संतती संपत्ती दीर्घायुष्य. रे बापरे, लावली 1 अगरबत्ती. केवढ्याची आहे? 1 रुपयाची आहे ना. असं मागून जमील का? पण तुकोबा बोलोबा म्हणतात कणकाई जाताना काही मागू नका देवाला, नाही तर मग माझ्यासोबत येऊ नका. देवावर कर्ज करणं फार महत्वाचं आहे. देवाला परत नाही मागायचं. पण आम्ही तर एवढं नेलं की माते जगदंबे पाहिजे आता पोराचं जमू दे यंदा तरी, हां पोरीचं तरी कुठं तरी चांगलं भेटू दे. हिचं तसं झालं बाई, माझं तसं झालं, तिचं तसं व्हायला नको. 1 अगरबत्ती, एवढ्या मोठ्या मागण्या. तो देवानं काय काय देवानं काय काय ठेवा. बरं, 1 मागणी नसते, अनेक मागण्या असतात. मागणे अधिकार जरूर आहे, पण मागायची पद्धत आहे. कोणाला मागावं. पण इथं बोलोबा म्हणतात मागायचंच नाही देवाला. कणकाई पाहू नका देवाकडे. कणकाई म्हणतात नाही पाहणार नाही. पण बाई आहे ना होती, हा बाया सोमवारचा पोया तुम्ही नाही बरं, ती कणकाई, तिचं नावही वेगळं आहे. पण तुमच्यात कोणाचं कणकाई नाव आहे का? म्हणजे तुम्हाला लागायचं काम नाही. कणकाई नावच नाही कोणाचं. अशाच आहेत दुसरे नाव आहेत. शांत आहे, शांततेचा पत्ता नाही. कांता आहे, धनाचा पत्ता नाही. सुशीला आहे, डोक्षाचा पत्ता नाही. सुनीती आहे, अक्कल नाम शून्य. अशा भक्कम आहेत आपल्या ज्या सुनीता, सुशीला, कांता, शांता, कुछ नाही जानता. भक्कम आहेत. पण ती कोण होती? कणकाई होती. बोलोबा म्हणतात कणकाई काही मागू नका. नाही स्वामी काही मागणार नाही, पंढरपूरला येऊ द्या. गेल्यानंतर बोलोबाने दर्शन घेतलं आणि रिटर्न बाहेर. देवाकडे पाहिलं नाही, देवाचे चरण पाहावे, देवाच्या चरणारविंदाचा आश्रय घ्यावा. केलेली भक्ती लयाला ते डायरेक्ट मुकुट पाहिलं की मग कणकाई देवाकडे पाहू नका. देव काहीतरी तुम्हाला खुणावल्याशिवाय राहतील नाही. कारण देव द्यायला तयार असतो. कर्ज झालं त्याच्यावर की आपल्या भक्तीचं, आपल्या सेवेचं कर्ज झालं की नाही. आता 10 दिवसाचं कर्ज झालं, न मागता ती देते. पण मागितल्यानं मग तिला राग येते. मागणाराचा कोणाला राग येते की नाही? येते ना मागणाराचा. हो, मागायचं नाही. तसं बोलोबा म्हणतात मागू नको अजिबात. हे म्हणते नाही, कबूल केलं. गेले बोलोबा बाहेर गेले दर्शन घेऊन आणि कणकाई पाहायला लागला ना, वरे पाहता. पंढरीनाथ म्हणतात कणकाई तुमचा चेहरा पडलेला दिसते, नेमकं काय समस्या आहे? ते म्हणतात हा हे समस्या देवा तुम्ही का ओळखत नाही का? तुम्हाला माहीत आहे माझी समस्या काय आहे. एवढे वर्ष झाले, खूप वर्ष झाले लग्नाला, 40 वर्ष झाले, ऊस पावन झाली नाही. पंढरीनाथ म्हणतात इतक्या उशिरा आली का? मग 40 वर्ष लग्नाला, पहिली 20 वर्ष, 60 वर्ष, आता होईन का? गॅरेजमध्ये गाड्या उभ्या राहिल्यावर आता मेळ लागणार नाही. कारण काही वरपाल काही हरकत नाही, तुम्हाला मुलगा होऊन जाईल. वा वा वा, ऋण होतं ना,
भक्तीचं ऋण होतं, सेवेचं ऋण होतं, पूजेचं होतं. काही हरकत नाही, होईल. वेळ लागला, पांडुरंगासोबत बोलत बसल्या. पांडुरंगानं तो चान्स पाहिला ना, काहीतरी या कर्ज दे, या कर्जाची परतफेड आपल्याला करायची आहे. बोलोबा नाहीत मागत, पण पत्नीला द्यायचं आहे. तिनं वर पाहिला, देवानं सांगितलं तुम्ही अशा का बा अमकं ढमकं फार दुःखी दिसता. हो ना देवा, अजून संतती नाही. बरं बरं बरं, होऊन जाईन तुम्हाला मुलगा. आल्या. कनकाई का वेळ लावला मंदिरात? मी वाट पाहत बसलो तुमची राहुळामध्ये, तुम्ही का आल्या नाही? त्यावेळेला कनकाई म्हणतात, देवानं मला 2 गोष्टी सांगितल्याच नाहीत. तुम्ही त्यांच्याकडे पाहालं म्हणून देव बोलले. देव बोलत नव्हते. काय बोलले देव? त्यावेळेला कनकाई म्हणतात, देव म्हणत की तुम्हाला मुलगा होऊन जाईल. हा हो, खरंच मुलगा होऊन जाईल. आता देव तर देणार आहे. बोलोबाला वाटलं 100% मुलगा होते, पण कसा होते? मग आता जा आणि देवाला सांगा मुलगा देसाल, पण कसा देसाल? मुलगा देई ऐसा गुंडा, पुत्र देई आईचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी हो. त्यावेळेला बोलोबाने सांगितले की कनकाई जा परत आणि पांडुरंगाला म्हणा की देवा मुलगा देते ना तू, काही हरकत नाही, पण कसा देशील? पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झंडा. म्हणून ते जगद्गुरु तुकोबा जन्माला आले. कोण मागणी मागितली? स्त्रीने मागितली. अहो, आपली हर इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो, पण मागण्याची पद्धत पाहिजे. मागितले तिनं, पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झंडा. बायम तीन गुंडा. आता गुंड्याला जीव कावला, गुंडा मागितला तिनं. अगं तो गुंडा फार वेगळा आहे, समजलं का? तो गुंडा म्हणजे परमार्थाचा आणि सगळ्या गोष्टीचा काय तुका झाला शिकळसन भजन करा सावकाश करा. जगद्गुरु तुकोबा आहे. 5वा वेद आहे त्यांचा ग्रंथ, त्यांची गाथा म्हणजे 5वा वेद आहे. आणि भगवान परमात्मा परमार्थाची कळस आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उगारिले देवालया, तुका झाला शे कळसन भजन करा. आणि एवढे मोठे वैराग्याचे मूर्तिमंत पोचतोडे जगद्गुरु तुकोबा आहे. आणि हे जन्माला आले. कोणाची मागणी आहे? कनकाईची आहे. आता तुम्हाला जर देव प्रसन्न झाला आणि माग तुला काय पाहिजे, काय म्हणसाल तुम्ही? थांब जरा पेन घेऊ दे, एक रजिस्टर आणू दे. ते लिहिता 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 सगळी उमर जाईल, पण मागणी पूर्ण होणार नाही. भगवान परमात्म्याला मागायचं आहे, एका शब्दात मागायचं आहे. एका शब्दात मागितलं कनकाईनं, तसंच एका स्त्रीनं एकदा एका शब्दात मागितलं. एक स्त्री होती, उदाहरणार्थ सावित्री होती. पती म्हातारा झाला, बिमार आहे, पुत्र नाही, संतती नाही आणि संपत्ती बी नाही. आणि भगवान परमात्म्याची अतूट भक्ती करते, अतूट. अशी नाही आपल्यासारखी अंगाला आला ताप तर देव माझा बाप, नाही तर बापाचा आहे बाप, अशी आहे का आपली? आपल्याला थोडं संकट अरिष्ट आपत्ती विपत्ती सहन होत नाही, आपण रिटर्न बदलतो. मग तो हा देव पावत नाही, दुसरा, तो नाही पावत, तिसरा. आम्ही एका ठिकाणी आणि निश्चित राहतच नाही बिलकुल. आपली भक्तीच तशी आहे. पण त्या सावित्रीची भक्ती तशी नव्हती. ती भगवान शिवाची भक्ती करायची आणि भगवान शिव प्रसन्न झाले. सावित्री काय पाहिजे? अगं तुझा देव उगाडून भक्ती करून मला लावलेला आहे, सांग तुला काय पाहिजे? भगवंता तुला द्यायचं आहे ना, मागणी पर अभंग आहे म्हणून सांगतो बरं महिला मंडळी. मागायचं असेल तर एका वाक्यात मागायचं आहे देवाला. देव देत नाही असं नाही, पण मागण्याची बद्दल आपल्या मागण्याचीच पद्धत बदललेली आहे, आपल्याला जमत नाही. पण मागायचं कसं ते सांगायचं. त्यावेळेला सावित्री म्हणते, भगवंता तुला द्यायचं आहे ना, माझा नातू माझ्या सासऱ्याच्या मांडीवर सोन्याच्या मंचावर बसला पाहिजे. बापरे, नवरा म्हातारा, पुत्र नाही, संतती नाही, संपत्ती नाही, आयुष्य चांगलं नाही, म्हातारा वय झालेलं आहे. पा देवाला तिला सगळ्यात पहिले काय द्यावं लागलं? तारुणपण द्यावं लागलं, नवरा दुरुस्त करावा लागला, हो, नंतर मुलगा द्यावा लागला. म्हणजे एवढी संपत्ती द्यावी लागली की अवाढव्य बिलकुल सारं वैभवच वैभव, सगळं ऐश्वर संपन्न करून टाकली सावित्री. आणि मग तिला मुलगा, तो सासरा आंधळा होता, त्याला डोळे द्यावे लागले. आणि मग तो सोन्याच्या मंचावर त्या नातवाला घेऊन खेळवत बसला. अशी मागणी एका शब्दात मागितली. देव दिल्याशिवाय राहत नाही. पण इथे तुकोबाराने हे नाही मागितलं, हे सगळे नाशाला कारणीभूत आहे. मग काय मागितलं? दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजव नारायणा. हे भगवंता दुर्बुद्धी देऊ नको. हा, कारण आता एवढं सगळं झालं ना परमार्थ. आणि प्रत्येक जीव आणि कसं आहे, सद्बुद्धीचा आहे आपल्या गावामध्ये, नाही तर दुर्बुद्धी तर मग आहेच. दुर्बुद्धी म्हणजे कशाला म्हणतात? माय बापाचा अपमान दुर्बुद्धी, सासू सासऱ्याचा अनादर दुर्बुद्धी, मुलीला नियम नीती इज्जत इंसानी लाज शरम काहीच नसणे म्हणजे दुर्बुद्धी, मुलाला बी
कोणत्याच गोष्टीचा विचार नाही, खाणे पिणे मौज करणे ऐश करणे और क्या, याच्यापेक्षा जर तिसरं काही माहीत नाही, दुर्बुद्धी आहे. मग ही दुर्बुद्धी नको. व्यसनाधीन धावणे, वासनाधीन जाणे, विषयाच्या अधीन जाणे, ही दुर्बुद्धी आहे. पण हे भगवंता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही दुर्बुद्धी नको. मग ती आपल्याला मागायची आहे. धन नाश पावणार आहे. जे काही आपल्याला दिल देव, पण देवाचा आपला संबंध राहत नाही, ते नाशाला कारणीभूत आहे. पण एकदा का सद्बुद्धी दिली तर मरावे परी कीर्ती रूपी उरावे. सद्बुद्धी जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करून दिली भगवान परमात्म्याने, आपल्या भक्तीचं परतफेड म्हणून आपल्याला जर ती दान दिली मागणीनुसार, तर तुमचं आमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा नुपदो नारायणा. हे भगवंता दुर्बुद्धी नकोय मला, देशील तर सद्बुद्धी दे. तैलबुद्धी, दगडबुद्धी, चर्मबुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. आता यातल्या आम्हाला 4 नाही पाहिजे, एकच पाहिजे. हो, मग आता तैलबुद्धी म्हटलं की चांगली आहे बरं, पाण्यावर एक थेंब पडते, हा पसरते. आता तर मी कीर्तन ऐकले 7, 8, 10 दिवस, आज 9 दिवस झाले कीर्तन ऐकता. पण आता या ऐकण्याचे बदल आहेत. श्रवणाचे विषय बैसावे येवणी, साम्राज्य भुवणी, सुखी नांदे. श्रवण भक्ती सगळ्यांनी केली नाही का. 9 भक्तीपैकी तुम्हाला माहित आहे ना, श्रवण भक्ती पहिल्या नंबरची आहे. जे तुम्ही 9 दिवस झाले कीर्तन ऐकताय, पण नेमकं यातलं तुम्ही किती आचरणात उतरवलं हे महत्वाचं आहे. नाही तर मग नडी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, मग कीर्तनाचा फायदा होणार नाही. नवयुवक तरुण मंडळाचा काही उपयोग होणार नाही. मंडळ, साऊंड, महाराज, कीर्तनकार, गायनाचार्य, हे काही फायदा होईल का? सगळं असफल होईल. आपलं सफल झालं पाहिजे. म्हणून आम्हाला बुद्धी कोणती पाहिजे? तैलबुद्धी पाहिजे. एक थेंब जसा पाण्यावर पण एवढा मोठा पसरतो, एवढंच ऐकणे आणि एवढं मोठं आचरणात घेणे, याला तैलबुद्धी म्हणतात. ते दे देवा मला, काय दे ते. नाहीतर मग चर्मबुद्धी आहे. चांबडं असते, त्यात आरी खोसली काढून घेतली की मिटलं. म्हणजे 10 दिवस देवाचे भक्त, 10 दिवस झाले की तू कोण मी कोण. म्हणजे चर्मबुद्धी आहे. दगडबुद्धी, जितकं सांगलं तितकंच लक्षात, बाकी काही घेणं देणं. ऐकलं बस काम खला. दगडबुद्धी कशाला म्हणतात? दगड आहे, त्याला एक टिकोरा फोडला त्याचा एवढा, तो 12 वर्षांनी पाहिलं तर तितकाच. म्हणजे जितकं ऐकलं तितकंच नाही. आणि अनेक आपण 10 दिवस लोकांचं ऐकलेलं आहे, 9 दिवस झाले, ते आम्हाला आचरणात आणायचं आहे. तर आपला सप्ताह बी नामसंकीर्तन सप्ताह सक्सेसफुल झाला असं म्हणून समजा. नाही तर काही फायदा नाही. गाढवा पुढे वाचली गथा, रातचा गोंधळ बरा होता नाही का. हो, मग तुकोबाराय बी मोठे चिडतात आणि तुकोबाराय म्हणतात किती का सांगावं ना ऐकती. हा, बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील, तुम्हाला आम्हाला रडण्याची पाळी येऊ नये यासाठी आचरण जीवनात फार महत्वाचं. आचरण जीवनात महत्वाचं आहे. किती ऐकलं यापेक्षा किती आत्मसात केलं हे जीवनात महत्वाचं आहे. आज 10 दिवस झाले, म्हणून देवाला मला सद्बुद्धी मागायची. दुर्बुद्धी म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळे दृष्ट विचार. हो, याची गेली त्याची आली, हिशोबाने वाण नाही आणि स्वतःचा ठिकाणा नाही. हा हिशोब करू नका. ज्याची जाईन त्याची जाऊ द्या, कलियुग आहे. या तसंच होणार आहे. तुम्हीच पहिले नाही म्हणता आणि मग गेली की पाहून आणता. सावधान, ते राहू द्या, ते करूच नका. त्या मार्गाने जाऊ नका, आपल्याला गरज नाही त्याची. आणि तो विषय बी आपला कीर्तनात नाही. पण काय सांगतो की दुर्बुद्धी आहे. याचे त्याचे दोष काढणं म्हणजे दृष्टबुद्धी, याच्या त्याच्या निंदा करणं म्हणजे दृष्टबुद्धी, याच्या त्याच्यावर जळणे म्हणजे दृष्टबुद्धी, चोऱ्या करणे म्हणजे दृष्टबुद्धी आहे नाही का. दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा ठेवणे म्हणजे दृष्टबुद्धी. हा, म्हणून ह्या दृष्टबुद्ध्या नको. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ह्या नको बाबा. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. भगवंता आता तुझे चरणार विंदाशी माझं मन स्थिर असू दे, माझ्या चित्तात तुझे चरण असू दे, मला दुसरं काही नको. अरे ज्याच्या चित्तात भगवान परमात्मा स्थापित झाला त्याला कशाची दृष्टबुद्धी. आणि दृष्टबुद्धीच नाही तर आपत्ती नाही, विपत्ती नाही, अरिष्ट नाही, संकट नाही, डिपार्टमेंट नाही, वकील नाही, काहीच नाही. या भानगडीत बिलकुल भानगडी दारात येत नाहीत. पण कशामुळे? फक्त दृष्टबुद्धीमुळे. हे दृष्टबुद्धी नकोय भगवंता. आता देशील तर सद्बुद्धी दे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपदो नारायणा. आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. बस हेच देवाला मागायचं आहे, याच्या पुढे काही मागायचं नाही. आणि म्हणून त्याकरता हा 7-8 दिवसाचा आपला 9 दिवसाचा सप्ताह आहे आणि सप्त्याचा 9वा दिवस आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला ठळक घ्यायचं, कारण आले आहे आपल्या जवळ नाही का. ठला विठा विठोबार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई,
आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. जगद्गुरु तुकोबारायांनी तेच अभंगामध्ये मागितलं ना, आपल्याला तेच मागायचं आहे. काय मागायचं आहे आम्हाला? 10 दिवसाच्या पूजेचा मोबदला. भगवान परमात्म्याला म्हणायचं आहे की बाबा 10 दिवस जशी अंतःकरणातून शुद्ध अंतःकरणाने पवित्र अंतःकरणाने रोज जशी नित्य नेमाने तुझी पूजा अर्चा केली ना, अशीच आमच्या अंतःकरणामध्ये काय असू दे, जो आजपर्यंत तुझ्या प्रति आमच्या अंतःकरणात भाव होता, भावाशिवाय देव नाही. भावेन देव कलये नरेंद्र धनेन कांता कपडेन शत्रु कृपयाच पुत्र सत्येन मित्र ज्ञानेन मोक्ष वश मानयंती. हा श्लोक आहे. भावाशिवाय देव नाही. समजलं का? भावाशिवाय देव वश केला जात नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाव. भाव म्हणजे काय? शुद्ध सात्विक भावना अंतःकरणातली. हो, तो एकदा आता निर्माण झाला तुमच्या अंतःकरणात, आता कदापि कमी व्हायला नको. चाहे या संसारात अरिष्ट येवो दुःख येवो संकट येवो, हा प्रारब्ध भोग आहे, हा भोगावंच लागते. कोणचा देव तुम्हाला दुःख देत नाही आणि कोणचा देव सुख देत नाही. हो, काय करायचं आहे? कर्म का लिखना होता सैन वो लिखने वाला झुटाने. ते तुम्हाला आम्हाला भोगावंच लागते. पण परमार्थात जर आपली भक्तिमय जीवन असेल तर तेच अरिष्ट आपत्ती विपत्ती भोगण्यासाठी ताकद देते, सामर्थ्य देते आणि हसत खेळत तो भोग आपल्याला भोगायचा चान्स मिळते. नाही तर मग आत्महत्या आहेच. आजच आमच्या गावात आत्महत्या झाली. हो, कारण कोणताही भोगायला जर चिडला जीव तर माणूस काय करील सांगता येणार नाही. आणि म्हणून आम्हाला अशी दुर्बुद्धी नकोय देवा. हो, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव आणि तुझे कृपे सिद्धी दाव. हे जगजननी मैया की आजपर्यंत आमच्या अंतःकरणात तुझ्या प्रति भाव निर्माण झाला, तुझ्या प्रति प्रेम निर्माण झालं, श्रद्धा विश्वास निष्ठा जी आमच्या अंतःकरणात झाली आता कदापिही डिसमिस व्हायला नको आहे ना. उपजला भाव आमच्यावर अशी कृपा कर जगदंबे की हा भाव आमच्या अंतःकरणातून आणि बाजूला जायला नको. ज्या संसाराच्या मागण्या आहेत ना ह्या नाशाला कारणीभूत आहेत. ह्या नाश पावणार एक दिवस, पण एक दिवस जर तिची कृपा आमच्यावर झाली ही कधीच जन्मजन्मी नष्ट होणार नाही. म्हणून त्या देवीला जगदंबेला म्हणायचं आहे. आणि त्याच निमित्ताने जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की बाबा उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाव, नाही का? असं त्यांचं म्हणणं आहे. तशी तुमची आमची एवढीच थोडक्यात मागणी पाहिजे. आणि या मागणीच्या बरोबर तुकाराम महाराज म्हणतात हे जर एकदा घडलं ना माऊली तर शेवटच्या चरणात तू कमने आता तू कमने आता तू कमने तुका मन आता तुका मन आता तुका मन आता तुका मन आता लाभ नाही या परका लाभ नाही या परका आता मद ऐ हरी आता मद ऐ
सानी दुर्गा माता की जय, दुर्गा माता की जय, दुर्गा माता की जय, सानी सानी दुर्गा माता की जय, दुर्गा माता की जय, दुर्गा माता की जय, जगदम्बा 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 तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता आई ते दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ तुका म्हणे आता लाभ नाही या परता हा शिवेचा अभंग आणि हा असाच याचा अर्थ होत असेल असं सांगता येत नाही पण काय बोलण्याच्या ओघाओघात अगदी आनंदाच्या रूपात काय सांगायचं असेल ते वाणीचा दोष म्हणावा किंवा गुरुची कृपा चांगलं असेल गुरुची कृपा आणि आगडं वेगळं बोलल्या गेलं असेल तर तो वाणीचा दोष किंवा अल्पज्ञानाचा दोष असू द्या काय सांगते की बा उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ असं जे म्हटलंय प्रत्येकाला लागू झालं आपल्या गावामध्ये की प्रत्येकाच्या अंतकरणात फार सुंदर भाव निर्माण झाला नाही का आता पंक्तीचा विचार केला तर आज पाहिलं ना तुम्ही कोणाकडे पंगत होती दत्ता महाराज भातकडे आहे ना यांच्याकडे मग असं नाही की मग का हो तुम्ही त्यांचंच कसं कौतुक करतात असं नाही बरं पण तुमच्या गावात खूप काही खायला पण खाणारा चव पाहिजे त्या गोष्टीची नाही गट्टूची भाजी 1 नंबर पण खाणारा 2 नंबर आपल्याला त्याची काही चव नाही गाढवाला काय पार करणार त्याची चटणी पोळी येऊ द्या किंवा साधं दुसरं काही येऊ द्या एकदम सनसन जमत नाही नाही आणि सुंदर अशा पंक्ती उपजला भाव तुमच्या अंतकरात भाव उपजला निर्माण झाला तो आता तसाच राहिला पाहिजे कशाकरता सांगतो की अशा सुंदर पंक्ती चांगले जेवण स्वागत आगत काय या 50 खेड्यात या गावाची कोणी बराबरी करत नाही हा पुन्हा ते चॅनलवाले भाऊ आणलं त्याने आणि एवढी मोठी सेवा आता सगळ्या गावचा कार्यक्रम तुमचा यूट्यूबला इकडे तिकडे सर्व लोक पाहतात हा आनंदच आहे हा माणसालाच निर्माण करता येतो बाकी दुसऱ्यांना हे जमत नाही आणि तो आपण केलाही पाहिजे आणि असाच करत चला असे आम्ही अनादिशक्ती जगदंबेच्या आणि चरणी प्रार्थना करतो आपल्या गावाला सर्वांना सुख समृद्धी संतती दीर्घायुष्य सगळं जगत जननीने प्राप्त करून द्या त्याचमध्ये आणि सद्बुद्धीचं आहेच पण याहीपेक्षा जास्त भर आणि आमच्या जगत जननी तुमच्याकरता सद्बुद्धी प्रत्येकाला दान करून द्यावा आला असेल तो बी नसेल आला तो बी घरी असेल त्याला बी पूजा केली त्याला बी नसेल केली त्याला बी आणि अनादिशक्ती जगदंबेने सर्वावर कृपा आणि बरसावी आणि सर्व गाव सुखी राहावं अशी आम्ही तिच्या चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विधान देतो ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुका